जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी स्वर्गीय कृष्णराव जाधव सर यांच्या 11व्या पुण्यस्मरणानिमित्त खऱ्या अर्थानं हा सोहळा इथं आयोजित केलेला आहे। त्याबद्दल त्यांचे सुपुत्र सागरभाऊ जाधव आणि त्यांनी मला इथं निमंत्रित केलं त्याबद्दल मनपूर्वक त्यांचे धन्यवाद। अख्ख्या जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध ज्यांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं की माणूस कुठं जन्माला आला, कुठल्या घरात जन्माला आला, कुठल्या कुळात जन्माला आला यावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरत नाही, तर त्याच्या कर्मावरनं त्याच्या कर्तृत्वावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरतं। या अख्ख्या जगाला सांगणारे तथागत गौतम बुद्ध सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले सर्वव्यापी जगतपती याची नकोची मध्यस्थी हे सांगत खऱ्या अर्थानं सात्विक भक्ती काय असते, समाजातनं कर्मकांड बुवाबाजी बाजूला सारणारे महात्मा ज्योतिबा फुले ज्या एका स्त्रीमुळे खऱ्या अर्थानं महिला एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत। या मुलींमधनं बऱ्याचशा मुली फार मोठमोठ्या पदावर जाणार आहेत। या सगळ्यासाठी ज्या सगळ्यात आधी कारण झाल्या त्या आद्य क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज जे का रंजले गाजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू वळ खावा देवते तेची जाणावा। खऱ्या संतांची व्याख्या आणि खरा संत कसा असावा हे ज्यांनी त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वातनं आयुष्यातनं जगाला सांगितलं ते जगद्गुरु तुकोबाराय। मी ज्या भागातनं आलेलो आहे जवळजवळ 400 किलोमीटरचा 500 किलोमीटरचा प्रवास करून मी तुमच्या समोर आलेलो आहे। आमच्या भागातले वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है। हे सांगत समाजात समानता प्रस्थापित करणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आयुष्यभर ज्या एका संतानं लोकांनी केलेली घाण साफ केली आणि संध्याकाळी कीर्तनातनं लोकांची डोकी झाडली, ते दगडांचे टाळ करून लोकांच्या डोक्यात जाळ करणारे एकमेव संत म्हणजे गाडगे बाबा। मला या भूतलावर जन्माला घालणारे माझे मायबाप, त्या सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असलेले सगळे सैनिक, राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रस्त्यानं चालताना एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर त्याचा आपण सोनं म्हणून स्वीकार करतो का? कधीच करत नाही। त्याला आपण अग्नीच्या स्वाधीन करतो, जे वितळून जाईल ते फेकून देतो, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो। मग आमच्या तत्वांबद्दल आम्ही एवढे गाफील का? आमच्या तत्वांना सुद्धा आम्ही ज्ञानाच्या अग्नीत झोकून दिलं पाहिजे, जे वितळून जाईल ते फेकून दिलं पाहिजे, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार केला पाहिजे। हे आम्हाला सांगणारे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, युवकांचे प्रेरणास्थान ज्यांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये आपली भारतीय संस्कृती मांडली, अख्ख्या जगाला सांगितली, ते स्वामी विवेकानंद, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि या चंद्र सूर्य या काळ्या मातीला ज्यांचा सार्थ अभिमान वाटत राहील ते छत्रपती शिवराय, कसं जगावं हे शिकवणारे छत्रपती आणि कसं मरावं हे शिकवणारे संभाजीराजे भोसले, या सगळ्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो। सन्माननीय विचारपीठ, या विचारपीठावर उपस्थित असलेले मागच्यापेक्षा वयानं आणि ज्ञानानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेले सगळे सन्माननीय, ज्यांच्या 11व्या पुण्यस्मरणानिमित्त खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम होतोय, ते स्वर्गीय कृष्णराव जाधव सर, तसेच प्रत्येक बोलणाऱ्याचा आत्मा मानल्या जाणारे आणि ही ज्ञानगंगा समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे तुम्ही सगळे माझे शिवभक्त श्रोतेगण, तुम्हाला सुद्धा मी अनंत राऊत विदर्भातनं मानाचा मुजरा करतो। फार वेळ मी तुमच्या समोर नाही, मला याची जाणीव आहे, फार कार्यक्रमाला उशीर सुद्धा झालेला आहे, पण जेवढा वेळ मी तुमच्या समोर आहे तुम्हाला 1 सेकंद सुद्धा त्याच्यातला वाया गेल्यासारखा वाटणार नाही। माझ्या समोर प्रत्येक वयाचा श्रोता आता बसलेला आहे। हे लहान माझे बालगोपाल मित्र माझ्या समोर बसलेले आहेत। उद्याचं भविष्य तुमच्या हातात आहे माझ्या मित्रांनो, लक्षात ठेवा। या कोवळ्या कळ्यान माझी लपले तर रवींद्र शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी, शेकडो महापुरुष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, तुमच्यामधनच उद्याचा युवक घडणार आहे आणि त्या युवकामध्ये प्रचंड ऊर्जा असते। त्या युवकांचंच रूपांतरण पुढे या ज्येष्ठ लोकांमध्ये होणार आहे आणि त्यांच्या हातात या भारताचं अख्खं भविष्य असणार आहे। त्यामुळं सगळेजण जोरदार प्रत्येक ठिकाणी टाळा वाजवत जा। मी जिथं जिथं म्हणायचं थांबा जरा, जिथं जिथं गरज पडेल, कारण तुम्ही पेटलेले पाहिजे, तुम्ही उद्याचे तरुण होणार आहात, लक्षात ठेवा। आताही तुम्ही तरुणच आहात म्हणा, परंतु ही लोक जी आहेत आजूबाजूला बसलेली, ही लोक सुद्धा सगळी तरुण आहेत आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की तरुणांनी कसं असलं पाहिजे, अग्नी भडकला युद्धाचा
अग्नी भडकला युद्धाचा तू आळशी होऊन बसे अबे तरुण सोनी रक्त नवसळे नौजवान तुझ मना कसे तरुण सोनी रक्त नवसळे नौजवान तुझ मना कसे त्यामुळे पेटलेला तरुण असतो. आज या भारतामध्ये राष्ट्रामध्ये देशामध्ये जी तरुणांची गरज आहे वा 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 तुमच्या काळ्या ह्या खतरनाक आहेत. हा 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 बस 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 क्या बात आहे. वा 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 असे विद्यार्थी मला पाहिजे होते. तुम्ही खतरनाक विद्यार्थी आहात. असे विद्यार्थी दिसले मला की एवढा आनंद होतो. सागर भाऊ मला असं वाटतं माझी सगळी इस्टेट यायच्या नावावर करून टाकाव. पण माझ्यावर 15 लाखाचं कर्ज आहे. पाहिजे का कोणाला इस्टेट? हा स्वार्थी हा करे सगळे. तुमच्या गावात येऊन गेलो मी मागच्या वेळेस माहित आहे का नाही तुम्हाला? तुमच्यातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नसेल तुमच्या कन्नड मध्ये मी येऊन गेलेलो आहे. आणि तुमचे एवढ्या खतरनाक टाळ्या हे सगळ्या मी अख्ख्या महाराष्ट्रात सांगितलं. असा खतरनाक विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स असतो. आणि त्यामुळे मला सागर भाऊंनी परत इथं निमंत्रित केलेलं आहे. त्यामुळे सरळ ताट बसा एकदा. वा 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 वा. फक्त या कार्यक्रमाला अजून एक वेगळं वळण असं आहे की या कार्यक्रमाला आपल्याकडे ज्येष्ठ लोक सुद्धा भरपूर आहेत आणि स्टेजवर सुद्धा मान्यवर फार भरपूर आहेत. त्यामुळं मला तुमच्यासाठी काही कविता घ्यायला लागणार आहेत आणि या मान्यवरांसाठी सुद्धा कविता घ्यायला लागणार आहेत. बरोबर आहे. त्यामुळे तुमच्यासाठी ज्या कविता मी घेणार आहे त्यावेळेस ही सगळी लोक टाळ्या वाजवणार आहेत. बरोबर आहे. मग या लोकांसाठी मी ज्यावेळेस कविता घेणार आहे त्यावेळेस तुम्ही शांत चित्तानं ऐकून त्या टाळ्या वाजवायच्या. बरोबर आहे का? कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात मी एका नावाशिवाय कधीच करत नाही. हे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मला बरेच जण विचारतात ज्या शिवाजी महाराजांवर तुम्ही बोलता, भाषण करता, व्याख्यान करता, ते शिवाजी महाराज म्हणजे कोण? मी त्याला 4च ओळीत सांगितलं साहेब शिवाजी महाराज म्हणजे कोण. मी त्याला म्हटलो 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम इंग्रज फ्रेंचांसारख्या अत्याचार्यांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमिकावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. या जगातल्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार म्हणजे शिवबा. पण दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. किमयागार म्हणजे शिवबा. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले तुम्ही सगळे लेकरं आहात. लक्षात ठेवा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना घेऊन या स्वराज्याचं सुवर्ण स्वप्न बघितलं आणि ते साध्य केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माग सगळ्यात मोठे आदर्श कुणाचे होते? त्यांच्या आई वडिलांचे, छत्रपती शहाजी महाराज आणि आऊसाहेब जिजाऊ. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुद्धा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आई वडिलाचं एवढं फार मोठं स्थान असतं. त्यामुळं मला इथं कार्यक्रमाला बोलावलं. यातच खऱ्या अर्थानं सागर भाऊंनी तुमच्या समोर एक प्रबोधनात्मक काहीतरी कार्यक्रम असावा. मला वाटतं इथं बरेचसे लोक या आधी कार्यक्रमाला येऊन गेले. म्हणजे इंदुरेकर महाराज बरेच लोक येऊन गेले, कीर्तनकार येऊन गेले आणि कीर्तन या ठिकाणी व्हायचे. आज तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल मनपूर्वक सागर भाऊ तुमचे धन्यवाद. खऱ्या अर्थानं वडिलाला यापेक्षा मोठी काही श्रद्धांजली असू शकत नाही की त्यांनी जे कार्य करून ठेवलेलं आहे. म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून ठेवलं, पण ते स्वराज्य टिकवण्याचं काम हे छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. त्याचप्रमाणे तुमच्या वडिलांनी जरी हे साम्राज्य निर्माण करून ठेवलं असलं तरी सुद्धा ते तुम्ही तुमच्या इतक्या
प्रगल्भ बुद्धिमत्तेनं आतापर्यंत टिकून ठेवलं. नवे नवे मी तुमची फाईल वाचली साहेब. त्या कोरोनाच्या काळामध्ये एवढं मोठं तुम्ही काम केलं. मला नाही वाटत की खऱ्या अर्थानं तुमचे वडील आज जर कुठनं तुम्हाला बघत असतील तर मला वाटतं जसं माझ्या वडिलांना माझा आज अभिमान आहे तसं माझ्यासारखाच तुमच्या वडिलांना सुद्धा तुमचा प्रचंड अभिमान असणार आहे. एवढं मोठं साम्राज्य तुम्ही निर्माण केलेलं आहे. आणि इवलेसे रोप लाविले द्वारी तिचा वेणू गेला गगनावरी. खऱ्या अर्थानं या संस्थेचं प्रचंड मोठं आभाळ अख्ख्या महाराष्ट्रभर आणि देशभर हो एवढेच मी तुम्हाला सदिच्छा देतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आणि तुमच्या या यशासाठी सगळ्यात मोठं जेवढे ज्येष्ठ लोक श्रेष्ठ लोक स्टेजवरचे जबाबदार आहेत तेवढंच ही माझ्या समोर बसलेले बालगोपाल सुद्धा तेवढे जबाबदार आहेत. त्यामुळे यांच्यामध्येच आपलं उद्याचं भविष्य आहे. आणि यांचे चेहरे बघून तर मला असं वाटतं एवढे खतरनाक आहेत हे सगळेच्या सगळे. माझ्याकडे बघतायत. मगाशी टाळ्या त्यांनी वाजवल्या. मला फार कौतुक आहे अशा शहाण्या पोरांचं. पण सगळ्या शाळांमध्ये मला असे शहाणे पोरं भेटत नाहीत बरं. हो काही काही ठिकाणी खतरनाक खतरनाक पोरं बी भेटतात मला. एका शाळेत मी गेलो आणि त्या मास्तरला म्हटलं अहो गुरुजी सगळ्यात मूर्ख कोण आहे म्हणे उभा राहा म्हटलं. सगळ्यात मूर्ख कोण आहे अशा पोराला उभं करा. कोणीच उभं राहिलं नाही. परत मी पोरांना म्हटलं सगळ्यात मूर्ख कोण आहे तुमच्यात उभं राहा. कोणीच उभं राहिलं नाही. परत म्हटलं सगळ्यात मूर्ख कोण आहे उभा राहा. मग एक दिन्या नावाचा पोरगा असा घाबरत घाबरत उभा राहिला. म्हटलं तू मूर्ख आहेस का. काय म्हटलं साहेब मी काही मूर्ख बिर्ग नाही. मग म्हटलं उभा कसा राहिला. तो म्हणे तुम्ही आणि आमचे गुरुजी दोघंच उभे आहेत म्हणे. मग तुमच्यासोबत तिसरा मूर्ख नको का कोणी म्हणून मी उभा राहिलो म्हणे. अशी विद्यार्थी तुम्ही आहे का. त्याबद्दल तुमचं कौतुक. मी त्यांना म्हटलं मग गणितात सगळ्यात हुशार कोण आहे म्हटलं त्याला उभं करा. कशात गणितात. त्या शिक्षकाला घामच फुटला. ते म्हणे गणितात तर कोणीच हुशार नाही. आता कुणाला उभं करायचं. तरी तो म्हणे की सर हा गणेश नावाचा पोरगा आहे की हा म्हणे सगळ्यात हुशार आहे गणितात. म्हटलं उभा राहा गण्या उभा राहा. त्या गण्याला उभं केलं. त्याला म्हटलं सांग 7 गुणिले 5 7 5 किती. तो म्हणे 56. म्हटलं गुरुजी ह्यो काय म्हटलं गणितात हुशार विद्यार्थी उभं करा सांगितलं. म्हणे हाच आमचा हुशार विद्यार्थी आहे. म्हटलं पण तो 7 गुणिले 7 5 56 सांगतोय. ते गुरुजी म्हणत आहो सर तो 56 तरी सांगतोय म्हणे बाकीचे 100च्या खाली उतरायला तयार नाहीत म्हणून ह्योच आमचा हुशार विद्यार्थी आहे. म्हटलं वा वा वा. अबे सांग म्हटलं मग गण्या सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कोणी तोडला. कोण तोडला रे. सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कुणी तोडला. ते माग सरकलं. त्याला म्हटलं इकडे सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कुणी तोडला. ते घाबरलं. त्याला म्हटलं सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कुणी तोडला. ते म्हणे आई शपथ सांगतो म्हणे गुरुजी म्या नाही तोडला. आणि मग बाप तुम्हाला माहित आहे गुरुजी किती गरीब आहे. माझी आई शेतात जाते म्हणे शपथ सांगतो म्हणे मी तोडला नाही. नाही म्हटलं जरा शांत बसतो. नाही तोडला तुम्हाला माहित आहे. म्हणलं काय गुरुजी अहो काय शिकवलं पोराला तुम्ही. बरं थांबा म्हटलं गुरुजी इकडे या तुम्ही सांगा बरं सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कोणी तोडला. त्या गुरुजीने घाम फुटला. ते म्हणे हा बघा सर आमचे पोरं जरा कुचीनच आहेत. कोणतरी तोडला असेल म्हणे. हा थांबा म्हटलं तुमची शाळाच बंद करतो. हेडमास्टरकडे गेलो. म्हटलं हे बघा तुमच्या शाळेचा आता शिकवण्याचा अर्थ नाही. ती शाळा बंद केली पाहिजे. मी कंप्लेंट करतो वर. म्हणे काय झालं सर सांगा तरी. म्हटलं या पोराला मी विचारलं सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कुणी तोडला. ह्यो म्हणतो आईची शपथ मी नाही तोडला. या गुरुजीला विचारलं तर तो म्हणतो कोणतरी तोडला असेल म्हणे. बरं तुम्ही सांगा म्हटलं हेडमास्टर सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कुणी तोडला. हेडमास्टर म्हणे जाऊ द्या ना सर म्हणे कोणही तोडू द्या आम्ही त्याचे पैसे भरून देतो बा तुम्हाला. वा 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 म्हटलं का 100 बोलकर काय खतरनाक. पण अशी तुमची शाळा आहे का. तुमची शाळा चांगली आहे. तुमची शाळा बघून मला प्रचंड आनंद झाला. माझी शाळा मला आठवली. मला माझ्या गावात माझ्या शाळेत गेल्यासारखं वाटलं. तुमच्यासारख्याच लहान लहान अवस्थेतनं मी खऱ्या अर्थानं पुढे गेलो. हे सगळे शिक्षक लोक मित्र तुमच्या आजूबाजूने जे बसलेले आहेत ना हे तुमच्यासाठी फार महत्वाचे आहेत बरं. त्यामुळे तुम्ही आई वडिलांचं जेवढं ऐकता ना त्याच्याही पेक्षा जास्त शिक्षकांचं ऐकलं पाहिजे. हे तुम्हाला घडवणारे आहेत. यांच्यासाठी सुद्धा मी 4 ओळीमध्ये लिहिलेल्या होत्या की हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक.
शब्दांनी नाही कळले तर बडवत होते शिक्षक। जर शिक्षकांच्या ओळी आवडल्या तर तुमच्या टाळ्या तुमच्या शिक्षकांसाठी असल्या पाहिजेत ना। नंतर थांबा जरा, हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक। शब्दांनी नाही कळले तर बडवत होते शिक्षक। राग यायचा तेव्हा जेव्हा लहान होता मेंदू, आता कळले हिऱ्यास नकळत घडवत होते शिक्षक। आता कळले हिऱ्यास नकळत घडवत होते शिक्षक। त्यामुळे हिऱ्याचे पैलू काढून त्याला घडवणारे आपले शिक्षक असतात। लक्षात ठेवा, शिक्षक आपल्या आयुष्यात किती महत्वाचा रोल प्ले करतात। तर तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो मी, सांगू का 2 मिनिटाची? एक छोटस खेड गाव असतं, सगळे शेतकरी कुटुंब त्या गावात असतात। एका गरीबाची बरीचशी संपत्ती ही शेतीतनं येत असते, म्हणजे त्यांचा पूर्ण व्यवसाय कोणता असतो? शेतीचा। त्या अख्ख्या गावाचा छोटस कुटुंब असतं, छोटस ते खेड असतं आणि एकमेकांसोबत गुण्यागोविंदांना ते राहत असतात। त्या सगळ्या शेतकरी लोकांची लेकरं एका शाळेत असतात। ती शाळा सुद्धा छोटीशी असते, पण त्या शाळेमध्ये वर्गात हिवाळ्याच्या दिवसामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये थंडी वाजते ना, म्हणून तुम्हाला उन्हात बसवतात का? त्या सगळ्या पोरांना उन्हात बसवलं शिक्षकांनी आणि एका शिक्षकांनी म्हटलं, ए पोरो, तुमच्यात म्हणे कुणामध्ये काही कला आहे का? कुणाला काही कविता म्हणता येते का? कुणाला गाणं म्हणता येते का? म्हणून पुढे या आणि तुमची कला सादर करा। कोणीच पुढे आलं नाही। परत शिक्षक म्हटले, कुणाला काही कला सादर करायची आहे का? पुढे या। मग बाकीच्या पोरांनी एका पोराचं नाव पुढे केलं, ओ सर ह्यो म्हणतोय म्हणे, ओ सर ह्यो म्हणतोय म्हणे। ते पोरगा म्हटला, मारील तुम्हाला मी, माझं नाव सांगू नका। नाही नाही म्हणे सर, याला गाणं येते, पाठ करते, हा म्हणते म्हणे, ये म्हणे इकडे। त्या लहान पोराला पुढे बोलावलं त्या शिक्षकानं, म्हणे म्हण तुला काय म्हणता येते। मग त्यानं एक पाठ केलेलं गाणं असतं त्याचं, ते पाठ केलेलं छोटस तो गाणं म्हणतो, सांगतोय बाळ्या मी शिकतोय शाळा, बाळ्या हा भलताच करतोय चाळा, शाळा सोडून सिनेमा पाहून, शाळा सोडून सिनेमा पाहून लागतोय डोलायला, अहो लागतोय डोलायला। आई बापाला मुलगा लागला खोट खोट बोलायला, आई बापाला मुलगा लागला खोट खोट बोलायला। आई बाप जोवर असतात घरी तोवर मुलगा अभ्यास करी, आई बाप नसतान मग काय पुसता, आई बाप नसतान मग काय पुसता, धिंगाणा घालायला लागला, धिंगाणा घालायला। आई बापाला मुलगा लागला खोट खोट बोलायला, आई बापाला मुलगा लागला खोट खोट बोलायला। याचं गाणं झालं। तुम्ही जशा टाळ्या वाजवल्या, सगळ्या पोरांनी टाळ्या वाजवल्या, याला प्रचंड आनंद झाला। हे पोरगं मोटिवेट झालं। जे आधी थरथर कापत होतं त्याच्या खांद्यावर त्या शिक्षकांना हात ठेवला म्हणून त्याला कॉन्फिडन्स आला। ते पोरगं पुढे पुढे सगळ्या कविता पाठ करायला लागलं। त्या शिक्षकानं सांगितलं, म्हटलं हे बघा, तुला म्हणे आम्ही कधी बी पुढे बोलवील, कधी बी सादर करायला लावील। मग त्या पोरगाला काय आला? प्रेशर आलं ना, दबाव आला त्याच्यावर। त्यानं कविता पाठ केल्या, गाणे पाठ केले। हळूहळू स्वतः बी तो पोरग लिहायला लागलं, बोबड्या आवाजात गायला लागलं। त्या पोराची शाळा संपली, ते पोरग कॉलेजला गेलं। कॉलेजला गेल्यानंतर वेगवेगळ्या काव्य स्पर्धांमध्ये, वक्तृत्व स्पर्धांमध्ये ते पोरग बक्षीस घ्यायला लागलं। त्या पोराच्या कविता, त्या पोराची भाषणं ही महाराष्ट्रभर व्हायरल झाली। त्या पोराच्या कवितांनी महाराष्ट्रभर खूप मोठं प्रबोधन केलं। मोठमोठ्या कार्यक्रमाला त्या खेड्यातल्या पोराला बोलवायला लागले। असंच बोलवत बोलवत एक दिवस असा आला की स्वर्गीय कृष्णराव जाधव यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला सुद्धा त्या पोराला बोलावण्यात आलं। तो पोरगा दुसरा तिसरा कुणी नाही, तो खेड्यातला गरीबाचा पोरगा म्हणजे कोण? मी अनंत राऊत। आणि माझ्या त्या शिक्षकाचं नाव आहे प्रशांत देशमुख सर। काय नाव आहे? हा, माझ्या सरचं नाव तुमच्या तोंडात आलं, मला फार भारी वाटलं। त्या शिक्षकांनी माझ्या खांद्यावर हात टाकला म्हणजे किती महत्वाचे असतात हे शिक्षक। जेवढे महत्वाचे शिक्षक असतात तेवढेच महत्वाचे आपले आई वडील असतात। त्यामुळे
जेवढा आदर आपण शिक्षकांना देतो तेवढा आदर आपण आई वडिलांना सुद्धा दिला पाहिजे. एकदा हात वर करा बरं, कोण कोण आई वडिलांचं दर्शन घेते घरी? खरं सांगा, खरं घेता का? हात खाली करा. आता तुमच्या आईची आणि वडिलांची शपथ घेऊन सांगा कोण कोण दर्शन घेतय. अरे गंडवा गंडवी करता का? राजकारणी हा का तुम्ही? खाली हात करा. वा वा, आता कसे बरोबर पकडले गेले. शपथ घ्यायला आल्यावर कसं झालं, पण तुम्ही शपथ घेऊन हात वर केला नाही याचा अर्थ तुमचं आई वडिलांवर फार प्रेम आहे. पण तुम्ही राजकारणी हा पोरजण लक्षात ठेवा. हे नक्की आपल्या कार्यक्रमाला पण बरेचसे राजकीय लोक आहेत. बरं मी राजकीय आहे का? आता ते हेलिकॉप्टर येऊन गेलं की नाही, ते माझ्या स्वागतासाठी आलं होतं ना? नाही, हे पंखा तिकडेच फिरवणा. ते हेलिकॉप्टरचं नाव काढल्यावर पंखा इकडे फिरवला का तुम्ही? ते मोठे नेते होते हेलिकॉप्टर मध्ये आलेले, माझ्या स्वागतासाठी आधी जेवण थांबले होते ते. असं नाही, राजकारण्यांचं खतरनाक काम असते कडे हो. मी आता हे महाराष्ट्रात बरंचसं बोलत असतो, पण राजकारणावर बोलण्यासारखं काही महाराष्ट्रात राहिलेलं नाही. आपले माझे आमदार साहेब आहेत, त्यांना जायला लागणार आहे. मला ते म्हटले मला जायचं आहे, तर पण म्हटलं बा थांबा आता जरा. ते म्हटले की मग ती भोंगा कविता तुम्ही ऐकू जा, जी ज्येष्ठ लोकांसाठी आहे. मग मी थांबतो, मग मी जाणार आहे. ते कविता ऐकायसाठी थांबलेले आहेत. मग तुमच्यासाठी पहिले कविता घेऊ का त्यांच्यासाठी घेऊ? वा 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 वा, तुमच्यापेक्षा राजकीय जास्त मी आहे. मला कळतं तुमच्याकडनं काय वधवून घ्यायचं ते, पण या महाराष्ट्रातलं राजकारण काही मला कळत नाही. ज्येष्ठ लोकांसाठी पहिली कविता घेतो बरं. सागर भाऊ, कारण मागच्या वेळी मी तुमच्या कन्नडमध्ये येऊन गेलो, लहान मुलांशी फार संवाद साधला, पण ज्या कविता मोठ्या लोकांसाठी घ्यायला पाहिजे त्या कविताच झाल्या नाही. बरोबर आहे का? तसं राजकारण म्हटलं खतरनाक काम आहे सागर भाऊ. महाराष्ट्रात तर खतरनाक झालेला आहे. आता कोण्या पक्षाची सत्ता आहे तुम्हाला माहित आहे का? शिक्षक लोक जागृत आहे का नाही? तुम्ही गावकरी, कोण्या पक्षाची सत्ता आहे महाराष्ट्रात? महिला वर्ग, कोण्या पक्षाची सत्ता आहे? मलाच माहित नाही कोणाची सत्ता आहे. सगळे पक्ष मिळून मिसळून गुन्ह्या गोविंदानं राज्य करत आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही कोणालाही निवडून द्या, ते बरोबर सत्ता. राष्ट्रीय एकात्मता कुणाकडनं शिकली पाहिजे? बरोबर या सगळ्या नेत्यांकडनं राष्ट्रीय एकात्मता शिकली पाहिजे. काय वाजवा, वा वा, खतरनाकच परिस्थिती झालेली आहे साहेब. म्हणजे मी राजकारणावर फार कमी बोलत असतो. का कमी बोलत असतो? कारण मला राजकारणातलं खरं तर कळत नाही. जेवढे ज्येष्ठ लोक आहेत, तुम्हाला पण ही कविता फार महत्वाची आहे बरं. नाही तर तुम्ही म्हणतात लहान पोरांसाठी सगळं झालं, आमच्यासाठी काही कविता घेतली की नाही. त्यामुळे पहिल्यांदा तुमच्यासाठी ती कविता घेणं गरजेचं आहे, म्हणून राजकारणावर बोलणं गरजेचं आहे. राजकारणावर बोलण्यासारखं असं राजकारणात काही उरलेलं नाही. याचा अर्थ काय आहे की काही तत्वच राहिलेलं नाही. बरोबर आहे? एकाचं खेटर एकाच्या पायात राहिलेलं नाही. मी ज्या नेत्याला निवडून देतो तो कधीच एका पक्षात राहत नाही सर. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात बायांचे उखाणे बदलले. एका बाईनं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात उखाणा घेतला, हे म्हणे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे. खोके नाही म्हटलं बरं, हे म्हणे फक्त. स्टेजवर बसलेली दिलदार लोक आहेत सगळी बरं का, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्यांच्या समोर मी कविता घेतोय आणि ते ऐकतायत, याच्यातच त्यांचा दिलदारपणा आहे. लक्षात ठेवा. हो, माझ्या कविता महाराष्ट्रभर सगळ्या राजकीय नेत्यांच्या मोबाईलमध्ये आहेत बरं का. त्या बाईनं उखाणा घेतला, हे म्हणे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे, पण मी त्याला शोधते ज्याची या चळवळी माग डोके आहे. मी त्याला शोधते ज्याची या चळवळी माग डोके आहे. आणि साहेबांचं नाव घेते, काय झाडी काय डोंगर बाकी सगळं ओके आहे. डायलॉग ऐकलं का नाही तुम्ही? शहाजी बाबू पाटलांचा डायलॉग आहे हो.
मी त्यांच्या मतदारसंघात जाऊन आलोय. मला लोकांनी सांगितलं फार गोड माणूस आहे. आता मला काही त्यांच्या मतदारसंघात गेल्यावर कळलं की वो माणूस कसा आहे. पण मला आतापर्यंत का त्या माणसाचा राग येत होता की आम्ही साहित्यिक लोक एवढी पुस्तकं लिहितो पण आमची पुस्तकं व्हायरल होत नाहीत. त्या माणसाचं एक वाक्य इतकं व्हायरल झालं, त्याच्यावर गाणे केले लोकांनी, गाणे बनवले. म्हटलं वा 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 वा. राजकीय लोक जिकडे उतरतील तिकडे लोकांच्या पोटावर पाय देऊ शकतात बा. त्यामुळे राजकीय लोकांच्या नादी लागून अर्थ नाही. एका नेत्याचं पोरगं तर त्या नेत्याला म्हणते बाबा मला राजकारणात यायचं आहे. अरे म्हणे तुला फसवता येते का लोकांना? जोपर्यंत फसवेगिरी नाही म्हणे तोपर्यंत राजकारणात येता येणार नाही. मी हे जे सगळं बोलतोय का नाही गळे हो, हे या कार्यक्रमातल्या लोकांसाठी नाही बरं. या कार्यक्रमाच्या बाहेर जे लोक बसलेले आहेत त्या लोकांसाठी मी बोलतोय. सर आपल्या कार्यक्रमात राजकीय लोक असतील तर ते सगळे समाजसेवक आहेत असं आपण गृहीत धरू. मला इथनं घरी जायचंय गळे हो, सुखरूप घरी जायचं आहे. त्यामुळं एका नेत्याचं पोरगं त्या नेत्याला म्हणते बाबा मला राजकारणात यायचं आहे. काय म्हणे तुला लोकांना फसवता येते का? रक्तात फसवेगिरी नाही तोपर्यंत राजकारणात येता येणार नाही. हे पोरगं म्हणे बाबा मी तुमचंच पोरगाव ना, मग ते रक्तात आली असेल ना माझ्या. काय म्हणे शानपणा करू नको, तुला राजकारणात येता येणार नाही. नाही म्हटलं मला राजकारण शिकायचं म्हणजे शिकायचं. असं का? चाल म्हणे तुला राजकारण शिकवतो. त्याला शेतात नेतो. म्हटलं या आंब्याच्या झाडावर चढ. ते चढतंय. आता म्हटलं वरनं उडी मार. पडल ना म्हणे मी, लागल ना मला. काळजी करू नको म्हणे, मी खाली उभा राहतो तुले पकडतो. पकडसाल ना म्हणे बाबा. अबे म्हणे विश्वास ठेव मायावर, मी बाप आहो तू. हा ते पोरगं वरनं उडी मारते. आता ह्यो नेता पक्षप्रमुख झाडाखालून बाजूला सरकतो. ते आदळतो डोंगणावर. रडता रडता म्हणतोय बाबा अविश्वासघात केला तुम्ही, मला पकडलं नाही. अबे म्हणे राजकारणातला हा पहिला धडा आहे ना. राजकारणात स्वतःच्या बापावरही विश्वास ठेवायचा. काळा वाजवा. खतरनाक आहे की राजकारण. हा बघा मला राजकारणातलं काही कळत नाही. मी आधीच सांगितलं माझं फक्त आडनावच राऊत आहे. बाकी मला राजकारणातलं काही कळत नाही. पण ते आडनाव माझं राऊत असल्यामुळं बराच घोळ झालेला या काळामध्ये. मला पहिल्यांदा वाटायचं साहेब की राजकारणाबद्दल मला कळतंय सागर भाऊ. मी लगे न्यूज बघायचो, न्यूज पेपर वाचायचो. पण या 2-3 वर्षात असे काही निर्णय झाले महाराष्ट्रात, माझा कॉन्फिडन्सच गेला. आता मला वाटतं राजकारणात मला कवडीची अक्कल नाही. राजकारणाबद्दल फार मी बोलत नसतो. याचं कारण की सगळेच्या सगळे पक्ष, माझा कोणता पक्ष नाही बरं. माझ्या बोलण्यावरनं वाटत असेल काही ज्येष्ठ लोकांना हे या पक्षाचा आहे का त्या पक्षाचा आहे का. कोणताच पक्ष शहाणा नाही. हे माझं परखड मत आहे वैयक्तिक. मी सगळ्या पक्षांच्या सगळ्या ज्येष्ठ लोकांसोबत बसलेलो आहे. बीजेपी, वंचित, काँग्रेस, राष्ट्रवादी, अलीकडची पलीकडची, आता पक्षाची नावं झाली. खतरनाकच काम आहे. उगाच आले का हेलिकॉप्टर घेऊन इकडे. खतरनाकच धिंगाणा चाललेला आहे. हो त्याच्यामुळं पण हे सगळेच्या सगळे पक्ष हे बोगसच असतात असं नाही. काही लोक चांगले असतात. मला वाक्य पूर्ण करू द्या. सगळेच्या सगळे नेते बोगसच असतात असंही नाही. मला वाक्य पूर्ण करू द्या. काही लोक चांगली असतात. त्यातली जी चांगली लोक निवडून आहेत ती आपल्या कार्यक्रमात बोलणं साहेब एवढं गरजेचं आहे. कारण ही जी कबीर, तुकोबा, ज्ञानोबा, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले या सगळ्यांपासूनची जी परंपरा या महाराष्ट्राला आणि देशाला लाभलेली आहे, या परंपरेतनं या सगळ्या लहान माझ्या बालगोपाल मित्रांमधनं जे महान वक्ते परत पुढे घडणार आहेत, जे महान समाजसेवक घडणार आहेत, इंजिनियर, डॉक्टर, वकील साहेबांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी एकदा साहेबांचं स्वागत करा. साहेब सगळ्यांचं स्वागत चाललेलं आहे आमच्याकडं. मगाशी हेलिकॉप्टर सुद्धा आलेला आहे. वा 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 वा. आमदार साहेबांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या एकदा वाजवा आमदार साहेबांसाठी. वा वा वा.
तुमचं गाव मला लयच आवडलं. साहेब म्हणतात मला ऐकायचं आहे, तुम्ही घ्या चालू करा, मला ऐकायचं आहे. तुम्ही जोरदार एकदा टाळे या सगळ्या दिलदार लोकांसाठी वाजवा. आणि हे गरजेचं आहे बरं का, हे का बोलणं गरजेचं आहे. सागर भाऊ, आता तुम्ही राजकीय लोकांच्या जवळ जाऊन बसले असं नाही, तुमचे वैयक्तिक संबंध आहेत म्हणून तुम्ही जाऊन बसले. मला माहित आहे ती सगळी गोष्ट, मला माहित आहे, कारण तुमच्यावर प्रेम आहे. आणि तुम्ही मगाशी जे सांगितलं की बा माझ्यावर हे सगळं प्रेम आहे, हे तर आहेच, पण याच्या पलीकडे माझे वडील जे होते कृष्णराव जाधव, त्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या आदरापोटी एवढे सगळे इथं लोक जमलेले आहेत. आणि मी सुद्धा तेच सांगत असतो. आणि मला प्रचंड अभिमान तुमचा सागर भाऊ यासाठी आहे की तुम्ही एवढं सगळं करून सुद्धा त्याचं श्रेय स्वतः घेतलं नाही. मला अमरावतीचा माझा इंटरव्ह्यू झाला, रिअल हिरोईनशी रंजक संवाद असा एक कार्यक्रम अमरावतीला घेतला त्यांनी तरुणाईच्या वेगळ्या वाटामध्ये म्हणून. आणि त्याला 2-4 हजार 5,000 सगळे तरुण लोक होती. रिअल हिरोईनशी रंजक संवाद, ज्याच्यात एक डॅनियला मेंडोनकाला तृतीय पंथींशी काम करणारी महिला, दुसरे एक अविनाश सावजी, डॉक्टर अविनाश सावजी, आणि तिसरा मी. मग त्या 2 रिअल हिरोईनच्या सानिध्यात मला बसवलं होतं त्यांनी. मी त्यांना सांगितलं की गळे बा, मी काही रिअल हिरो नाही, हे खरे रिअल हिरो आहेत दोघं जण, त्यांच्या सानिध्यात तुम्ही मला बसवलं हे तुमचं मोठेपण आहे. नाहीतर मी आमच्या शाळेमध्ये फार उन्हाळ पोरगा असा होतो, तरी तुम्ही मला त्यांच्या सानिध्यात बसवलं. पण सांगायचा हेतू असा, वा वा वा, असू द्या असू द्या, मी उघडतो, काही हरकत नाही. काही मिक्स केलं काही नाही केलं. झाकण लाव. संयोजकांनी पाण्याची बॉटल आणलेली आहे, माझ्याजवळची बॉटल नाही. नाही तर काही काही ठिकाणी कलाकार लोक स्वतःचीच बॉटल आणतात स्वतःच्या सोबत, त्याच्यात काय काय मिक्स करून आणतात. म्हणून सांगायला लागतं आधी की बस संत. काही काही ठिकाणी तर कार्यक्रम झाल्यावर मला लोक विचारतात की साहेब तुमची बसायची व्यवस्था कुठं करायची. बसायची म्हणजे तुम्ही घेता ना काही देशी विदेशी. अबे म्हटलं का मॅड झाले का. अरे मी शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर सांगणारा माणूस आहे, त्या दारूशी आणि व्यसनाशी माझा संबंध नाही. म्हणे तुमचे डोळे बघून तर असं वाटते अट्टल पिणारे आहे तुम्ही. असं वाटते काय डोळे बघून माय वाटते. बरं वाटतही असेल तर माझा रात्रभर प्रवास असतो माय. हा 19वा कार्यक्रम आहे सलग, रात्रीचा प्रवास, दिवसाचे कार्यक्रम, डोळे सुचतात. म्हणून काय मी काय दारू पिणार माणूस आहे का. अबे म्हटलं मी दारू नाही. मग ही नशा कशाची आहे म्हणे तुमच्या डोळ्यात नशा. अबे म्हटलं कोणती नशा. हे तुम्ही नशेतच दिसता म्हणे, कशीही चालता, तुमचं लक्ष कुठं तिसरीकडेच असतं म्हणे. अरे म्हटलं ते नशा वेगळी आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांमधनं सुद्धा ती नशा आली पाहिजे जी नशा भगतसिंग राजगुरु सुखदेव मध्ये होती. अरे शराब पीने वालो, सिगरेट पीने वालो, नशा करो लेकिन नशा ऐसा करो कुछ देर तक टिक सके, यूं नहीं कि रात को पी सुबह को उतर जाएगी, मेरे वतन से दिल लगा के देख जिंदगी नशे में गुजर जाएगी. नशा कोणती पाहिजे, हे पाहिजे. आपल्या पुढे आदर्श कुठले असले पाहिजेत. भगतसिंग, राजगुरु सुखदेव, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. नाही तर फक्त शिवाजी महाराज की जय म्हटलं की शिवाजी महाराजांचा मावळा होता येते का. छत्रपती शिवाजी महाराज की असे जय म्हणणारे लय आहेत बरं. शिवाजी महाराज वाचा तुम्ही हळूहळू, आता जसजसे मोठे व्हाल. या लोकांनी सुद्धा, बरेचसे लोकांनी शिवाजी महाराज पूर्ण वाचलेले नाही. शिवाजी महाराज म्हणायचे माझा मावळा व्यसनाधीन असू नये, माझा मावळा वासनाधीन असू नये. ते शिवाजी महाराज कळले पाहिजेत. नाही तर फक्त डोक्याला चंदन लावलं, गळ्यात शिवाजी महाराजांसारखं ताईट घातलं आणि कोरून दाढी ठेवली म्हणजे शिवाजी महाराजांचा मावळा होता येते का. 2-2 तास लागतात ते कोरून दाढी शेट करायला पोरायले. त्याला वाटते आपण मावळेच झालो. तसं नाही. हातापायाच्या काळ्या आणि छातीच्या पत्रवळ्या, अगरबत्ती पैलवान झालेले सगळेच्या सगळे तरुण बेबीच्या देतापासून ओरडतात. आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आडवा पाडतो. याच्या कमरेवर पॅन्ट टिकना झाली, वाळला, बेल्ट लावला नाही की झरकन खाली येते पॅन्ट. आणि याचं वाक्य आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आडवा फाडतो. रात्रभर ते मोबाईल, इंस्टाग्राम, 2-3 वाजेपर्यंत झोपत नाही हे खैरं भांड. आणि सकाळी 11 वाजता उठलं की व्हॉट्सअप स्टेटस असते त्याचं, सळसळत रक्त, शिवबाचे भक्त, कपाळी भागवा टिळा, मी शिवरायांचा मावळा. हे बघा खैरा भांडा मावळा असा असतो का. गावात चोर सुटले हे बोंब जरी ऐकली तरी पळत पळत घरी जातंय आणि अंधाऱ्या खोलीत अंगार घेऊन झोपतंय घाबरून. आणि पब्लिक मध्ये गेलं, दिला तर दणकास, मोडला तर मनकास.
रात्रभर झोपलेलं होतं अंधारात. पण लहान लहान पोरं तुमच्या वयाची माग बाबासाहेबाचा फोटो व्हॉट्सअप बघा साहेब, त्याचं शिवाजी महाराजांचा फोटो आणि त्याच्या स्टेटसले टाकतात भगवं वादळ, हिरवं वादळ, निळं. दिवसभर कोंबळं करून वाकवतो शाळेत याला मास्तर. पण संध्याकाळी पब्लिक मध्ये गेलं, झोपलो तर एकदाच आणि केला तर मुजराच. दिवसभर कोंबळं होत. शिवाजी महाराज कधी आठवतात यायले? एखाद्या हायवेने चाललेले असतात टिबल सीट गाडीवर. हे टिबल सीट जाण्याची काय पद्धत आहे तेच मला समजत नाही. यायले वाटतं काय पावनखिंड लढायला लागणार आहे का? शिवाजी महाराज काय आपल्याला तोफेंचे आवाज काढून काहीतरी सलामी देणार आहेत का? एखादी फोर व्हीलर फक्त येईल क्रॉस करून पुढे जाऊ द्या, मग येईल संताजी घोरपडे, बाजीप्रभू देशपांडे एका दमात आठवतात. येईल वाटते एका हातात आपल्या तलवार आहे, एका हातात आपल्या ढाल आहे. त्या गाडीचा स्पीड वाढवतात आणि त्या फोर व्हीलरच्या पुढे गाडी काढून म्हणतात बघतोस काय रागाना, ओव्हरटेक केलंय वागाना. कुत्र्यासारखे मरतात हो. घरी आई वडील वाट बघतात, बघतोस काय रागाना, ओव्हरटेक केलंय वागाना. अबे बघितलं क्या जगाना, हातपाय गळ्यात घेतले वागाना. हे आदर्श आहेत का आपले? भगत सिंह, राजगुरु, सुखदेव. ज्या भगत सिंगांना विचारलं होतं तुम्हारे दिल में कभी शादी का ख्याल नहीं आता, लड़की का ख्याल नहीं आता, आजादी ही मेरी दुल्हन है म्हणणाऱ्या भगत सिंगांचे शब्द होते, मेरे दिल में वो ख्याल आता नहीं, मैं सोचता हुआ आजादी के बारे में, मैं लिखता हुआ आजादी के बारे में, मैं बोलता हुआ आजादी के बारे में, आजादी के सिवा मैं कुछ सोच नहीं सकता. मेरे जज्बातों से, मेरे ख्यालों से कुछ इस कदर वाकिफ है मेरी कलम भी, इश्क भी लिखना चाहूँ तो इनकलाब लिख देती है, इश्क भी लिखना चाहूँ तो इनकलाब लिख देती है. हे म्हणणाऱ्या भगत सिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या देशातले आपण सगळे तरुण आहोत. त्यामुळे आपण सगळे जागृत असलो पाहिजे. या कवितेसाठी खऱ्या अर्थानं मी माईक घेऊन सगळ्यात आधी तुम्हाला विनंती केली की ही कविता मी घेणार आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे भोंगा वाजलाय. तुम्ही युट्यूबला जर गेले तर युट्यूबला ते ट्रेंडिंगला कविता आहे बरं सध्या, आणि प्रत्येक राजकीय लोकांच्या मोबाईल मध्ये ती कविता आहे. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय. या कवितेला टाळ्या ह्या ज्येष्ठ लोकांकडून अपेक्षित आहेत बरं. लहान लहान पोरांना ते सगळी कविता पोचेल असं नाही. याच्यातनं प्रत्येक धर्मावर एक एक टीका आहे, सगळ्या धर्मांवर एक एक कळवा आहे. त्याच्यामुळे हे काही कुठला एका धर्माच्या विरोधात कविता नाही. तुम्हाला आता हळूहळू कळेल माझ्या कवितेचा काय आशय आहे. ए बैठे बैठे, हे किती आता 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 भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय. ज्येष्ठ लोक तयार आहेत ना कवितेसाठी? तुम्ही लहान होत जाणार, किती दिवस असे राहाल. अहो जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, एका बीजा केला नास मग भोगिले कणीस, लहानपण देगा देवा मुंगी साखर येता रवा. लहान व्हा ना. पुणे मुंबईचे लोक आहे का तुम्ही? नाही, पुणे मुंबईला मेट्रो सिटीमध्ये काही काही लोक माझ्या कार्यक्रमाला येतात. मोठे मोठे हॉल, सुटापुटात लोक येतात, श्रीमंत श्रीमंत लोक, अभ्यासू लोक, आणि हात बांधून आपल्याकडे बघत राहतात. असे हसतच नाही. आपल्या आतडे बाहेर पडायला येतात. आपण जमा करून परत अफजल खानासारखे आतमध्ये टाकाव तरी हसत नाहीत. कंटिन्यू आपल्याकडे असे बघत राहतात. असं वाटते प्रत्येकाने मुळेलाच झालेला आहे. हसा ना. आणि मग हसतात कधी? रात्री बेरात्री अचानक त्यांना 1:30 वाजता जाग येते. तर काय झालं? खतरनाक माणूस होता दुपारी. आता जगाना उमर के साथ साथ शैतानिया कम हो गई और हमें लगा कि हम बड़े हो गए. माणूस मोठा कधी होत नसतो बरं. लहान झालं पाहिजे, लहान बनून यासारखं जगलं पाहिजे. या जगामध्ये सगळ्यात जास्त आनंदी हे लहान लेकरं असतात. का? कारण त्यांना भूतकाळाची फार काही वैचारिक चिंता नसते किंवा भविष्याची चिंता नसते. हे वर्तमानात जगत असतात. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात सुद्धा संकट असतील याची मला जाणीव आहे. कुणाच्या घरात कुणीतरी आजारी आहे, कुणाच्या लेकराचं लग्न राहिलेलं आहे, कुणाला स्वतःला आजार झालेला आहे, कुणाची बायकोच भांडते. काही आजार असू शकतात, कुणाला काही वाटू शकतं. आता मगाशी साहेबांनी सांगितलं ते सुरोशे साहेब, ते म्हटले मी बायकोसोबत वेळ लावून भांडतो म्हणे. सुरोशे साहेब म्हटले वेळ लावून भांडतो म्हटले. एका ठिकाणी न भांडता एक कुटुंब राहत होतं. लोकांना वाटायचं की या नवरा बायकोचं काही भांडणच नाही. काय बरं
त्याच्यात चॅलेंज अशी कधीच भांडले नाही सुरेश साहेब, भांडलेच नाही ते. मग त्याच्याकडे न्यूज रिपोर्टर गेले, का म्हणे तुम्ही कधी भांडत नाही नवरा बायको? हे म्हणे आमच्यात भांडण बिंडण नसते म्हणे. म्हटले का? म्हटलं आमच्या घरात आम्ही ठरवून घेतलेलं आहे म्हणे, जे छोटे छोटे निर्णय आहेत का नाही ते बायको घेणार, आणि जे मोठे मोठे निर्णय आहेत म्हणे ते सगळे निर्णय मी घेतो म्हणे वैयक्तिक. अरे बाप रे, वा वा, काय दबदबा आहे म्हटलं तुमच्या घरात. म्हणजे कसं म्हटलं, कोणते छोटे निर्णय कोणते मोठे निर्णय? म्हणजे जसं की मुलाचं लग्न कुठं करायचं, मुलीला कुण्या घरात द्यायचं, घर बांधायचं का नाही, घराला कुठं बांधायचं, किती खर्च लावायचं, मुलाची शिक्षण कुठं झाली पाहिजेत, हे छोटे छोटे निर्णय जे आहेत म्हणे हे माझी बायको घेते म्हणे. आणि म्हटलं मोठे निर्णय मी घेतो. म्हणजे जसं की वा अमेरिकेनं इस्रायलवर अटॅक केला पाहिजे का नाही, भारत पाकिस्तानची फाळणी कशी काय झाली, आज म्हणे जागतिक महासत्ता होण्यासाठी भारताला काय करावं लागेल, हे सगळे निर्णय मोठमोठे मी घेतो म्हणे. म्हटलं वा वा वा, बायकोला घाबरणारा तुर्रमखा दिसला म्हटलं इथं. बायकोला न घाबरणारा माणूस जन्माला आला का बरो? काही लोकांचे आई वडील सुद्धा इथं बसलेले असतील, तुमचे शिक्षक लोक सुद्धा आहे तिथं, आणि ते क्रांतिकारक लोक आहेत शिक्षक लोक. आता त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवू जा, सध्या नाही, थांबा तुम्ही, जास्त प्रॉब्लेम आहे तुमचा, बोलूच देत नाही तुम्ही. बैठे टाळ्या कुठं वाजवायच्या, संपलं की टाळ्या वाजवायच्या. जिथं माणूस थांबतो का नाही समोरचा तिथं टाळ्या वाजवायच्या. हे लोक का क्रांतिकारक आहेत माहिती आहे का? त्यांनी एका कवीला इथं निमंत्रित केलं, नाही तर कवी लोकांना ऐकायला कवी लोकच जात नाहीत. तरी सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून कवीला बोलावलं, आणि फक्त बोलावलं नाही, त्याला ऐकायला एवढे जण थांबले. हे सगळ्यात मोठी क्रांती आहे. दुसरी क्रांती म्हणजे आपलं पोरगं जर मोबाईलवर व्हॉट्सअप इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह असेल, त्याच्या हातचा मोबाईल हिसकावून घेणे आणि त्याच्या हाती एखादं पुस्तक देणे, हे दुसरी क्रांती आहे. आणि तुमचे शिक्षक लोक का क्रांतिकारक आहेत, तर त्यांची लग्न झाली आहेत. लग्न झाल्यावर एकाच आतंकवाद्यासोबत अख्खी जिंदगी काढणं, हे तिसरी क्रांती आहे मोठी. जोरदार टाळ्या वाजवा, क्रांतिकारक आहेत, साधे नाहीत ते. त्यांच्या आयुष्यात काय काय प्रसंग आहेत तुम्हाला माहित नाही. बायकोला न घाबरणारा माणूस जन्माला आला का? तुमचे शिक्षक तुम्हाला घाबरवतात, पण घरी गेल्यावर ते घाबरतात. मी बी तुमच्या समोर एवढं बोलायला आलो, पण माझ्या घरी जर माझं ऐकलं असतं कुणी, तर मी तुम्हाला सांगायला आलो असतो का? नाही. मी का घाबरतो का? आता इथं आलो मी, तर इथं यायच्या आधी या सुरोशे साहेबांनी मला सांगितलं की एवढे मोठे तुम्ही कवी, आपण चहा घेऊ म्हणे पहिले, मग तुम्ही आराम करायला जा. सकाळी 7:30 वाजता मी गेलो त्या सुरोशे साहेबांकडे. चहा घेता घेता वहिनीनं आवाज दिला किचन मधून, म्हटलं सुरोशे साहेब काय बाबर? नाही, मी लय मोठा कवी आहे, मी काय घाबरतो तुम्ही बायकोला? म्हटलं बरं काही हरकत नाही. वहिनीनं परत आवाज दिला, म्हटलं आता काहीतरी खतरनाक आहे बरं, तुम्ही जा बरं. नाही हो, मी काय घाबरत नाही बायकोला, तुम्ही चहा घ्या, मी मोठा कवी आहे. मग वहिनीनं आवाज वाढवला, डोळे मोठे केले. म्हटलं सुरोश साहेब, मग लटलट कापायला लागले. गेले बा बोटाच्या दिशेनं. काय आहे म्हणे, एवढा मोठा कवी आणलाय म्हणे घरी आपल्या चहा घ्यायला, काय आहे? वहिनी म्हटल्या आवाज कमी, तुमचा बी आणि त्या कवीचा बी. अरे पण म्हणे काय आहे, काय काम आहे? वहिनी म्हटल्या काम काही नाही, बघत होते मा बोटात किती ताकद आहे. पक्का माणूस ओढून आणला. कुठे सुरोजी साहेब? हा नाही सांगतो, ते काल्पनिक कथा आहे. त्यांनी काय मला चहा घ्यायला नेलं नाही घरी, आणि चहा घ्यायला नेलं नाही म्हणूनच त्यांच्यावर मी डायलॉग टाकला. हा हे काल्पनिक कथा, याचा काही त्यांच्या आयुष्याशी संबंध नाही, पण ते बायकोला घाबरतात हे त्रिकालबाधित सत्य आहे. कारण बायकोला न घाबरणारा माणूस जन्माला आला का? इथं बसलेल्या सगळ्या मध्ये कोणी आहे का जो म्हणते मी बायकोला घाबरत नाही? हात वर करा. हातही वर करत नाही तुम्ही विद्यार्थ्यांच्या पुढे. बाबा बाबा नाही हो, नाही एकही जण नाही कोणी. वा वा वा. स्टेजवर नाही,
स्टेजवर मी एकही हात वर करणं नाही. वा हा, एक हात वर अर्धा झालेला आहे वर. जोरदार टाळ्या वाजवा. बायकोला न घाबरणारा माणूस. हात खाली. इकडे बघा, इकडे तो बघा, इकडे 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 बघा, इकडे बघा. कळले तुम्हाला? त्यांनी हात वर का केला मला माहित आहे. तुमची बायको इथं आलेली नाही म्हणून तुम्ही हात वर केलेला आहे, लक्षात ठेवा. गंडवागंडी करू नका मला. बसा खाली. बैठे बैठे खाली बसा. वा वा वा. हे किती आहेत आता? आता 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 कसं एका मिनिटात शांत करतो आपण, आहे की ना? आपलं काम खतरनाक. हा, भोंगा वाजलाय. ज्येष्ठ लोक, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंग्याचा वाद माहिती आहे सगळ्यांना? का माहिती आहे तुम्हाला? या लोकांना विचारतो मी, तुम्हाला माहिती आहे का भोंग्याचा वाद काय? हा बघतो. हो, भोंग्याचा वाद माहिती आहे का? ज्येष्ठ लोक सगळे, तुमचं लक्ष आहे का नाही माझ्याकडं? तुम्ही असे शांत बसू नका ना. एका माणसाले टेन्शन मध्ये होत. त्याला म्हटलं, अरे का टेन्शन मध्ये आहेस तू? म्हणे लय टेन्शन आहे म्हणे. म्हटलं तुझ्याकडे तू काय करतो? म्हणे मी व्यवसाय करतो. म्हटलं किती कमावतो? म्हणे 2-4 लाख कमावतो महिन्याला. म्हटलं मग टेन्शन कशाचं आहे तुला? माझ्याकडे लय प्रॉपर्टी आहे म्हणे. म्हटलं मग माझ्या 7 पिढ्या खातील बसून एवढी प्रॉपर्टी आहे म्हणे माझ्याकडं. मग म्हटलं तुला टेन्शन कशाचं आहे? अहो म्हणे मला 7 पिढ्याचं टेन्शन नाही, मला त्या 8व्या पिढीचं टेन्शन आलंय म्हणे, की ती 8वी पिढी काय खाणार आहे. कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. सगळे शिक्षक लोक, सगळे ज्येष्ठ लोक, तुमच्या घरी किती तुम्ही घाबरत असाल तरी इथं आनंदी राहा. कारण तुमच्या आनंदी राहण्यावर, तुमच्या प्रतिसादावर या लहान लेकरांचा सगळा प्रतिसाद डिपेंड आहे बरं का. आता तुम्ही टाळ्या नका वाजवू. एकदा सगळे जेवढे ज्येष्ठ लोक बसलेले एकदा टाळ्या वाजवा बरं कार्यक्रमात. हे तर काही आहे बाबा. हे नाही, असं नसते ते. मी तुमच्याकडे एवढ्या लांबून आलो, टाळ्या खतरनाक वाजल्या पाहिजेत. नाही तर आता तुम्ही बघा कशा टाळ्या वाजवता. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईची शपथ आहे, जोरदार टाळ्या वाजवा माझ्यासाठी. हा, इमोशनल ब्लॅकमेल पण जमतं आपल्याला, कारण आई वडील खतरनाक विषय आहे. मी तुमच्या समोर आज आलोय. उद्या सुद्धा कार्यक्रम करून मला नागपूरला जायचंय. माझे वडील ऍडमिट आहेत बरं का नागपूरला, आणि मी तुमच्या समोर आहे. त्या अमरावतीच्या कार्यक्रमात मला त्या न्यूज रिपोर्टरनं विचारलं, साहेब की तुमच्या संघर्षाबद्दल काय सांगाल? आम्हाला कळलं म्हणे तुम्ही फार गरिबीतनं पुढे आलेला आहात आणि फार मोठा संघर्ष तुमच्या आयुष्यात आला. म्हटलं हो सर, संघर्ष आपल्या आयुष्यात नाही आला. म्हटलं संघर्ष आपल्या आयुष्यात कुठून येणार आहे? माझ्या आई वडिलांच्या आयुष्यात संघर्ष आला. म्हटलं त्यांच्या आयुष्यातला संघर्ष माझ्या आयुष्यात आनंद बनून झिरपला. माझ्या अंगावर म्हटलं जो कोट आहे ना, याला माझ्या आईवडिलाच्या घामाचा सुगंध चिकटलेला आहे. माझे वडील पोस्टमन आहेत, दिवसभर पत्र वाटतात, संध्याकाळी घरी आले की त्यांच्या पायाला भेगा पडलेल्या असतात. त्यांच्या भेगा पडलेल्या पायातनं ज्यावेळेस रक्त येतं ना, ते माझ्या डोळ्यांना आजही दिसतं. त्यामुळे मी कधी रस्ता चुकून मार्ग बदलून गेलो नाही. कुठल्याही नेत्याला, कुठल्याही गुंडाला मी कधी घाबरलो नाही, कारण माझ्या आईवडिलाचे संस्कार माझ्यासोबत आहेत. कॉलेजमध्ये असताना एकमेकाला पोरं प्रश्न विचारायचे की डोळे झाक, तुला काय दिसतंय? कोणी पोरगा म्हणायचा डोळे झाकल्यानंतर मला कॅटरीना कैफ दिसते. एक म्हणायचा डोळे झाकल्यानंतर मला करीना कपूर दिसते. कोणी म्हणायचा ऐश्वर्या राय दिसते. मला त्या कॉलेजच्या पोरांनी विचारलं, अनंता अबे डोळे झाकल्यानंतर तुला काय दिसते? म्हटलं गड्यो, मी डोळे झाकल्यानंतर मला काही कॅटरीना कैफ दिसत नाही, मला काही करीना कपूर ऐश्वर्या राय दिसत नाही गड्यो. मला डोळे झाकल्यानंतर दिवसभर उन्हातानात पत्र वाटणारा माझा बाप आणि वावरात घामानं भिजलेली माझी आई, याच्या पलीकडे मला काही दिसत नाही. माझ्यासाठी हेच लोक देव आहेत गळे हो. एका कार्यक्रमात मला साहेब मी असंच विचारत होतो पोरांना की देव पाहिलाय का? देव देव पाहिलाय का? देव. एक पोरगं उभं राहिलं. म्हटलं हो सर, मी देव पाहिला म्हणे. म्हटलं देव पाहिला? मला घामच फुटला.
अबे म्हटलं देव पाहिला का? हो म्हणे देव पाहिला. म्हटलं ये बा पुढे. त्याला पुढे विचारलं, बोलावलं. म्हटलं अबे देव पाहिलं का? देव देव कोणच पाहिला नाही. पाहिला म्हणे देव. अबे म्हटलं देव, हा म्हणे देव पाहिला. पाहिले झाले का म्हणे तुम्ही? म्हटलं का एवढी मोठी संतांची परंपरा येऊन गेली, कोणाला देव दिसला नाही, याले कसं काय दिसला? म्हटलं सांग बा कुठं पाहिला तू हा देव, कसा आहे तू हा देव? ते लहान पोरगो म्हणे, अहो सर त्या मंदिरातला तो मशिदीतला देव नाही हो, माझ्या घरी माझे आई वडील आहेत की नाही, तेच माझे देव आहे, ते मला दररोज दिसतात. त्यामुळं सगळ्यात मोठे आपल्यासाठी देव कोणते आहेत मित्र? आपले आई वडील. बरोबर आहे ना? मंदिरातला देव पाहिला का आपण? मशिदीतला अल्लाह पाहिला नाही, चर्च मधला येशू पाहिला नाही, गुरुद्वारामध्ये सुद्धा आपल्याला देव दिसला नाही, विहारात बुद्ध दिसला नाही. देव आपल्या घरी असतो. अरे बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. एक दिन उसी मंदिर से आवाज आई, अबे माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. त्यामुळं या आई वडिलांसाठी मी एक छोटीशी कविता माझ्या मित्रांनो लिहिली होती. महाराष्ट्रानं ती एवढी व्हायरल केली, लोकांनी वृद्धाश्रमातनं आई वडिलांना घरी आणलं. ती कविता ऐकून ती कविता मी तुमच्या समोर ठेवणार आहे. बैठे बैठे. वा 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 वा. मायबाप हा विषय फक्त तुमच्यासाठीच नसतो बरं, या ज्येष्ठ लोकांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आणणारा तो विषय आहे. या कवितेनंतर वृद्धाश्रमातनं लोकांनी घरी आणलं आई वडिलांना. मला प्रचंड अभिमान वाटला साहेब माझ्या कवितेचा. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसा या सागर भाऊंना त्यांच्या वडिलांचा अभिमान आहे ना, मला सुद्धा माझ्या बापाचा फार अभिमान आहे. आणि माझा बाप काय आहे, माझी आई काय आहे, ती मी या कवितेत टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात तुमचं? हे किती आहेत आता? आता 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 या बोटावर लक्ष ठेवायचं. बरोबर आहे? हे बोट मी ज्यावेळेस असं खाली करेल त्यावेळेस काय करायचं? टाळ्या वाजवायच्या. बरोबर आहे का? 1 2 साडे माडे 3. वा वा वा. आलं लक्षात? वा 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 वा. मला वाटलं साहेब कशासाठी आले भाऊ इकडे. बोल नाही. जा 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 तुम्ही या, जाऊन या, बाकीचे बसा. टाळ्या वाजवा रे. तुम्ही टाळ्या वाजवायला विसरता का? हे किती आहेत आता? आता 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 हजारो किलोमीटर बसलेल्या मित्रांशी, वाव, हजारो किलोमीटर बसलेल्या मित्रांशी तासनतास गप्पा करायला आजच्या पोरांना वेळ आहे, पण घरी बसलेल्या आई वडिलांची तब्येत त्यांना विचारायला वेळ नाही. लक्षात ठेवा माझ्या गाल गोपाल मित्रांनो, तुम्ही आजारी असताना तुमचा मित्र गुड बाय टेक केअर काळजी घे म्हणून मेसेज टाकून झोपी जाईल, पण तुमच्यासाठी दुधाचा ग्लास आणि पार्लेचा बिस्कुट पोळा घेऊन येते ना, ती फक्त तुमची आई असते रे. आणि अर्ध्या रात्री तुमच्या गळ्याला हात लावून नकळत बघतो ना तुमचा ताप, तो असते फक्त तुमचा बाप. ज्याले मायबाप कळले त्याले वेद कळले, ज्याले कळला बाप त्याले कळला विठोबा, आणि ज्याले कळली आई त्याले कळली रखुमाई. इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ लोकांसाठी सुद्धा हा विषय फार महत्वाचा आहे. तुमच्या घरी तुमचे आई वडील आहेत, त्यांचं उतार वय चालू झालेलं आहे, त्यांच्याकडनं फार चुका होत असतील, एक एक गोष्ट ते परत परत रिपीट करतात, परंतु त्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करा. आणि जसं आपण लहानपणी जगत होतो, वागत होतो, ते आपल्या आई वडिलांनी सहन केलं, आपण सुद्धा आपल्या आई वडिलांना सहन केलं पाहिजे. या जगामध्ये देव आहे का नाही खरं सांगतो आपण बघितलं नाही. एवढ्या मोठ्या ब्रह्मांडात पृथ्वी ही वाळूच्या कणासारखी आहे, ती पृथ्वी कधी बी नष्ट होऊ शकते. म्हणून माणूस जन्माला आला, पण तो मरणार आहे. मेल्यानंतर काय होणार आहे कुणालाच माहित नाही. मरणाचे फार दरवाजे आहेत. या जगात जन्माला येण्यासाठी एकच दरवाजा आहे, तो दरवाजा म्हणजे आपल्या आईचा गर्भ. त्यामुळं आई वडिलांच्या पलीकडे आपल्यासाठी देव नाही. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते.
छोटीशी कविता आहे साहेब. या कवितेला महाराष्ट्रात फार पुरस्कार भेटले, पण ही कविता जर तुमच्या डोळ्यात पाणी आणू शकली तर मला वाटेल की बा माझी कविता जिंकली. निदान तुमच्या घरी गेल्यानंतर जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं दर्शन घेऊ शकले तरी मला वाटेल की माझी कविता जिंकली. तुमच्या आई वडिलांचं तुमच्यावरचं जे प्रेम आहे ते 32 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध असतं माझ्या मित्रांनो. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. नव नाटकी जगास न जाणो काय काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. माया मायेचं सांसारिक ज्ञान बघत गेलो. कधी कधी अहंकार व्हायचा साहेब मला. आपण भाषण करतो, व्याख्यान करतो, घरी गेले की आमच्या म्हणायची बाबू मुंगी होऊन साखर खा, हत्ती होऊन लाकडं फोडू नको. त्यावेळेस संसाराच्या ज्ञानात माझी आई मला PhD होल्डर वाटते. आजही माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मला यशाचा मार्ग दिसत गेला. अरे गदगदून हसताना वा 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 वाजवा, क्या बात. तुम्ही सगळे संवेदनशील पोरा आगळेवर, मला फार अभिमान वाटला तुमचा. माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मला यशाचा मार्ग दिसत गेला. अरे गदगदून हसताना मटकन डोईवले करणारी माय, दुखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनच निर्माण करावा आणि आखूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान मा बापानच बाळगावा. अरे दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले, दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या क्षणात अख्खं जीवन जगायले मले मा माईनं शिकवलं. दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या क्षणात अख्खं जीवन जगायले मले मा माईनं शिकवलं. आणि 40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापानं शिकवलं. 40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मला मा बापानं शिकवलं. 5-50 हजार कधी मोजले नाही. ज्या हातानं मा बापाच्या मला संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. मला संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. सारेगमप ते भूपाळी भैरवी कशासोबत खातात नाही माहिती आमच्या आईला, पण तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे. तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे. भगवद्गीतेचा मा मायचा कधी संबंध आला नाही. भगवद्गीतेचा मा मायचा कधी संबंध आला नाही. पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते. आणि कोण म्हणते माणूस नशिबाच्या माग लागते, मा बाप उठल्यापासून नशीब बदलवण्यासाठी जगते आणि बावळट नशीब दररोज त्याच्या माग लागते. कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे, कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे. छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या सांगत असतो मा बाप इमानदार आहे, मा बाप इमानदार आहे. मानलं रे, मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीनं पोचतो, पण आम्हालाच माहित आहे तो त्यासाठी काय काय सोसतो. असतील लखोपती करोडपती लोक या जगात, पण हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो. हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो. कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे पाहिले असतील काळवंडलेल्या डोळ्यानं मामायच्या, पण घमंड आहे मले की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो. या जगात आपण किती सुंदर आहोत. काही लोक मुलांना वाटत असेल आपल्याला रंगच चांगला नाही, आपलं नाकच चांगलं नाही, मला उंचीच नाही, माझा रंगच सावळा आहे, असं जर काही वाटत असेल तर माझ्या मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या आईच्या गर्भाचा अपमान करत असता. जर वाटलं आपल्याला आपण दिसत नाही चांगले, तर फक्त लहान मुलांनी नाही ज्येष्ठ लोकांनी सुद्धा तुम्हाला वाटलं ना आपण दिसत नाही चांगलं किंवा आपलं बालपण संपलं, एकदा आपल्या घरी जा, आपल्या आईच्या डोळ्यात स्वतःला बघा, तुम्हाला लक्षात येईल या जगातला सगळ्यात सुंदर चेहरा तुमचा आहे. आपण आई वडिलांसाठी फार सुंदर असतो आणि आपण किती पुढे जातो हे आपल्या सुंदरतेवर ठरतं का मित्र? आपण कसे दिसतो याच्यावर ठरतं का? फार मोठमोठी लोक या जगात येऊन गेली. सुकरात एवढा मोठा फिलॉसॉफर सुंदर दिसायला नव्हता. चाणक्य नाव ऐकलं तुम्ही? दिसायला चांगला नव्हता. नेपोलियन बोनापार्ट ऐकला का? अर्ध्या जगाचा राजा झाला, पण तो दिसायला फार सुंदर नव्हता, त्याची उंची नव्हती, म्हणून त्याला बोना म्हणायचे. बरोबर आहे का? एक फुगेवाला फुगे विकत असतो. तुमच्या गावात गॅसचे फुगे विकतात का? फुग्यामध्ये गॅस भरून
एक फुगेवाला वेगवेगळ्या रंगांचे फुगे विकत असतो. एका खेड्यातलं काळ्या रंगाचं काळा कुट्ट दिसणारं पोरग त्या फुगेवाल्याकडे जातं, म्हणतं काका तुमच्याकडे म्हणे पांढऱ्या रंगाचा फुगा होता, तुम्ही आकाशात सोडला, फार वर गेला. तुमच्याकडे लाल रंगाचा फुगा होता म्हणे, तुम्ही आकाशात सोडला, फार वर गेला. तुमच्याकडे पिवळ्या रंगाचा फुगा होता म्हणे, तुम्ही आकाशात सोडला, फार वर गेला. पण तुमच्याकडे तो काळ्या रंगाचा फुगा आहे तो तुम्ही आकाशात सोडला नाही. तो जर तुम्ही आकाशात सोडला तर तेवढ्याच वर जाईल का? त्या फुगेवाल्यानं त्याच्याकडे बघितलं, त्याला वाटलं अरे याला याच्या काळ्या सावळ्या रंगाचा न्यूनगंड आहे, याला पोरं टोमणे मारत असतील, तो दिसायला चांगला नाही. काय म्हणे ते पोरग, तो तुमच्याकडे काळ्या रंगाचा फुगा आकाशात सोडला तर तेवढ्याच वर जाईल का? त्या फुगेवाल्याच्या लक्षात आलं, त्यानं त्याला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला आणि त्या पोराला सांगितलं, बाळा अबे हा फुगा आकाशात किती वर जाईल हे त्याच्या रंगावरून ठरत नाही रे, त्याच्या आतमध्ये मी काय भरलेला आहे ना याच्यावरून ठरतं. त्यामुळे आपण किती सुंदर दिसतो आणि दिसायला कसे आहो याच्यावर आपण ठरत नाही. त्यामुळे हजारो नजारे सुंदर चेहरे पाहिले असतील काळवडलेल्या डोळ्यानं मायच्या, पण घमंड आहे मले की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य मामाईनं मातीतच कालवलं. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य मामाईनं मातीतच कालवलं. लोक म्हणत असतील बापाले की काय तो कमावलं, अरे कमावील कसा, अख्खं आयुष्य मा बापानं माणूस बनण्यातच घालवलं. शेवटी ते नामजप करायले, पूजा अर्चा करायले येळच नाही मामायले. ते नामजप करायले, पूजा अर्चा करायले येळच नाही मामायले. तरी तिच्याच मनात मले खरा ईश्वराप्रती भाव दिसतो आणि मंदिरात जाणं सोडलं रे मी बी, कारण उन्हानं काळवणलेल्या मा बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो. उन्हानं काळवणलेल्या मा बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो. शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे आणि दमशील गळ्या देवात हा चमत्कार होऊ दे. शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे आणि दमशील देवात हा चमत्कार होऊ दे. तो स्वर्ग, तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. तो स्वर्ग, तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. पुन्हा फक्त एकदा याच माय बापाच्या पोटी जन्म घेऊ दे. पुन्हा फक्त एकदा याच माय बापाच्या पोटी जन्म घेऊ दे. पुन्हा फक्त एकदा याच माय बापाच्या पोटी जन्म घेऊ दे. हे मायबाप तुमच्या माझ्या प्रत्येकासाठी देवाचं रूप घेऊन आलेले आहेत, लक्षात ठेवा. किती आहेत आता? आता 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 या ज्येष्ठ लोकांसाठी जी कविता राहिली ना, भोंगा घ्या. हा, भोंगावर चालतो आपण. वा वा, भोंगा चालू झाला. भोंगा मित्र वनव्यामध्ये बरोबर बरोबर आपल्याला लय फरमाईश येत असतात. आपण काय साधा कवी आहे का? अरे साधा कवी आहे का मी? बाकीच्या कवी सारखा आहे का मी? तुमचं नशीब चांगलं आहे, चांगला कवी तुमच्या गावात आलेला आहे. आणि कवी किती खतरनाक असतो तुम्हाला माहित आहे का? मी तुमच्या समोर धडधाकड आहे ना. 8 वर्षाच्या पूर्वी माझा ऍक्सिडेंट झालता, माहित आहे का तुम्हाला? पुणे माहित आहे का? पुणे नाव ऐकलं का? पुणे ज्येष्ठ लोकांनी ऐकले. पुण्याजवळ सासवड माहित आहे ना तुम्हाला? खरी घटना आहे बरं हे, आपल्याकडे कल्पनेतलं काही नसतं साहेब. त्या पुण्याजवळ सासवडच्या घाटात सागर भाऊ मा ऍक्सिडेंट झाला सासवडच्या घाटात. आणि ऍक्सिडेंट झाल्या झाल्या मला डायरेक्ट ICU मध्ये ऍडमिट केलं. ते जनरल वार्ड, बिनरल वार्ड असली कामं आपण करत, आपल्याला ब्रँड पाहिजे. त्यामुळे ऍक्सिडेंट झाल्या झाल्या डायरेक्ट ICU गाठला आपण. बरं, ऍक्सिडेंट होण्यासाठी फार मोठं काही कारण होतं का? काहीच नाही. रस्त्याचं बांधकाम चालू होतं, बाकायदा वाहनं सगळे वळून जात होते. बोर्ड लागलेलं होतं, वाहने वळून घ्या. काय होतं बोर्ड? वाहने वळून घ्या. मी ते बोर्ड बघितलं, म्हटलं मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, वळणार नाही. सरकीच घातली गाडी, बोर्डच वाकडं टाकलं करून. 2 वर्ष ते बोर्ड वाकडं होतं. मी सांगायचो लोकांना, माझा पराक्रम जर बघायचा असेल तर सासवडला जाऊन बघा म्हटलं. 2 बोर्ड वाकडे केलेले आहेत मी.
नाद करायचा नाही कवीचा. बोर्डच वाकलं गेलं, मी बी वाकला झालो. जाग आली तेव्हा डायरेक्ट आयसीयू मध्ये. ते वर ते लाईट बीट, ते डॉक्टर लोक, कंपाऊंडर, आयसीयूचं खतरनाक वातावरण असते ते. मला जाग आली पण डोळे उघडत नव्हते माझे. हेल्मेट फोडून दगड आतमध्ये घुसला होता बरं, पण जाग आली. मला अख्खं शिवलेलं आहे, डोळ्याला 2-3 टाचे, बोटाला 2-3 टाचे, अख्खा हनुमान झालता माझा. जाग आली, डोळे उघडत नव्हते, पण जाग आल्या पहिलाच प्रश्न मी डॉक्टरला विचारला. म्हटलं डॉक्टर साहेब डोळ्या गेला का? कारण त्या डोळ्याजवळ शिवणकाम चालू होतं द्यायचं. म्हटलं डॉक्टर साहेब डोळ्या गेला का? नाही म्हणे, थांबा गडबड करू नका. जाग आली म्हणे, यांना थांबा. गेला नाही म्हणे, गेला नाही, तोच वाचवायचा चाललाय. म्हटलं वाचवा साहेब त्याला. म्हटलं का? अहो म्हटलं बऱ्याचशा वेदना त्यानं बघितल्यात आणि समाजाच्या बऱ्याचशा वेदना त्याला बघायच्या आहेत. त्या तुम्ही टाळा मायासाठी वाजवल्या का सत्कारासाठी वाजवल्या? हा बरोबर, ओके ओके. आमदार साहेब गेले का साहेब? थांबा जरा 2 मिनिटं, फक्त 5 मिनिटं बसा, 5 मिनिटं. एक आता साहेब थांबलेले आहेत म्हणून आता ती कविता घेतो, बरोबर आहे का? आपलं बागेनंतर बसू. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय. साहेब आजच्या राजकारणात फार जबरदस्त कविता आहे बरं ते. आणि माझा कुठल्या पक्षाला विरोध नाही. ते भोंग्याचा आवाज माहिती आहे ना सगळ्यांना? भोंगे हटाव. आणि कोण हटवायचे? आपणच हटवायचे. सुरोशी साहेब, तुम्ही, मी. कामं धंदे सोडायचे, भोंगे काढायचे. बरं, स्टेटमेंट झालं. अलीकडचे पलीकडचे सगळे नेते त्याच्यावर बोलायला लागले. प्रसिद्धीसाठी कॅमेऱ्याच्या पुढे सगळे नेते प्रसिद्धीसाठी हापापलेलेच असतात असं नाही. मला वाक्य पूर्ण करू द्या. काही काही लोक चांगले असतात. आमच्या गावात इलेक्शन चालू झालं की ते भोंगे फिरतात गाडीवर. तुमच्याकडे इलेक्शन कसं होते मला माहित नाही, पण गाडीवर भोंगे. त्या भोंग्यात गाणं कोणतं आहे याच्यावरनं तुम्हाला राजकीय माणसांची मानस्थिती समजू शकते. आमच्या गावात सरपंच पदासाठी उभा राहायचे माणूस, आणि त्याच्या भोंग्यात गाणं कोणतं? तुमच्या राजाला साथ द्या. हे राजा आणि आपण प्रजा. अरे झंडूबा, हे 90 मारतो आणि इलेक्शनला उभा राहतो सरपंच पदासाठी. अहो नेता म्हणजे रयतेचा सेवक असतो. राजा फक्त एकच, छत्रपती शिवाजी महाराज. बाकी सगळी प्रजा. तुमच्या राजाला साथ द्या, दारू प्याला 50 द्या, त्याला चकण्याला बाज द्या. त्यामुळं भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. पोटा पाण्याची सोडू नका म्हणा जय 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 श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम. काय करतो तू? मी सुशिक्षित बेरोजगार आहे. बाप काय करतो तू? बिगारी काम करतो. अरे मग करिअर कर ना. नाही म्हणे माझी श्रद्धा आहे रामावर. अबे म्हटलं श्रद्धा तर आमची बी आहे. कोणाची श्रद्धा नाही? गावात राम राम केल्या जाते की नाही? लहानपणापासून माणूस मेल्यावर रामनाम सत्य आहे म्हटलं जातं. आता वेगळं झालेलं आहे. आताचे राम खतरनाक आहे. ट्रायसेप, बायसेप, 6 पॅक पैलवान झालेले आहेत राम. फोटो बघितले का तुम्ही? पण नारा राम राम नाही, जय श्रीराम. थांबरे बस. हार्ट अटॅक येणार का म्हटलं मला? पोटा पाण्याची सोडू नका म्हणा जय 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 श्रीराम. घरी सीतेला उपवास, माय बापाले वनवास. काळजीपूर्वक ऐका बरं माझ्या मित्रांनो, सगळ्यांना, ज्येष्ठ लोक, परिस्थिती कळते आणि तुम्हाला काय चाललंय ते.
या पृथ्वी तलावर आदी मानवाला लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे अग्नीचा शोध होता साहेब. अन्न शिजवण्यासाठी, शिजवून ते खाण्यासाठी दगडाला दगड घासला की ठिणग्या पडतात, आग लागते, वणवा पेटतो, जंगलच्या जंगल बेचिराख होतात. पण आज आमच्या समाजात राजकारण्यांना आणि धर्मपंडितांना लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे, जातीयतेचा शोध आहे. धर्माला धर्म घासला, जातीला जात घासली की ठिणग्या पडतात, आग लागते, वणवा पेटतो, मानवता जळून खाक होते. या मानवतेच्या पेटलेल्या अग्नीवर पाहिजे तशी त्याची पोळी भाजून घेण्यास तो राजकारणी मोकळा होतो. मग अलीकडे टोपी, अलीकडे टिळा, अलीकडे भगवा, अलीकडे निळा यांच्या मध्ये दाबल्या जातो माणुसकीचा गळा. हा माणुसकीचा गळा दाबल्या जाऊ नये म्हणून शिवाजी महाराज बाबासाहेबांचे विचार या मातीमध्ये पेरणं गरजेचं आहे. पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम. घरी सीतेला उपवास, माय बापाले वनवास. घरची अयोध्या जळताना, घरची अयोध्या जळताना प्रश्न रामाला पडलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा. कोणता एक धर्म चुकीचा आहे का? एकाच धर्मावर टीका करणारा माणूस पाखंडी असतो बरं का. सगळेच धर्म चुकीचे आहेत पण प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखं आहे. हिंदू हा धर्म पण चुकीचा आहे का? हे जे बुवाबाजी पाखंड चाललेला आहे यांनी कलंक लावलेला आहे. नाही तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात हिंदुत्व नहीं है वेशभूषा, ना रंग है, ना जात है, ना पंथ है, ना पक्ष है, ना और कोई बात है. यह सत्य है, निज तत्व है, स्वयं प्रकाश नित्य है. जिस पर खड़ा यह विश्व है वही सच्चा हिंदुत्व है. हिंदुत्वाची व्याख्या किती खतरनाक आहे, ते चुकीचं नाही. अहो रामदास स्वामी, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकोबाराय या लोकांनी सुद्धा बरं सांगितलं ना काहीतरी. या लोकांना आपण आदर्श मानलं पाहिजे. नेक तू बंदा अल्लाचा. मुसलमान चुकीचे आहेत का? मुसलमान शब्दाचा अर्थ आहे साहेब मुसल्लसे इमान, ज्याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान. ही कविता मध्ये साहेब दोनच कडवे याचे व्हायरल केले होते पत्रकारांनी. ही कॉन्ट्रोवर्शियल झाली होती. आज प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाच्या मोबाईल मध्ये ही कविता आहे बरं का. त्यावेळेस दोनच कडवे व्हायरल केले ते पत्रकारांनी. हे पत्रकार खतरनाक असतात बरं. आपल्या कार्यक्रमाला आहेत का काही पत्रकार? हा बरोबर बरोबर. नाही नाही, माझे सगळ्यात जिवलग मित्र असतात पत्रकार. हे मला सांगायचं होतं. या जगातला सगळ्यात इमानदार माणूस म्हणजे पत्रकार असतो. असंच आहे. मी तर कार्यक्रम झाल्यावर सत्कार करत असतो पत्रकारांचा. पत्रकार आणि मीडिया यांच्या इमानदारीमुळेच आणि अथक प्रयत्नांमुळेच भारत मीडिया फ्रीडम इंडेक्स मध्ये 147व्या स्थानावर फेकला गेलेला. फार दबाव आहे बरं पत्रकारांवर. आणि बोलणं हे आपलं कर्तव्य आहे. कबीर, तुकोबा, ज्ञानोबा, बाबासाहेब यांचा वैचारिक वंशज म्हणून बोलणं गरजेचं आहे बरं. लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार, लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार. निर्भीडपणे आता उभ्या जगास सांगर, सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर, सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर. अजान चालू झालेली आहे थांबा, कारण पुढचं कडवं माझं मुस्लिम समाजावर आहे. फार छोटी कविता आहे साहेब पण ते घेणं गरजेचे आहे सगळ्यांसाठी. हे जे अजान चालू आहे ना पोरो, हे अजान चुकीची आहे का? सलाम वालेकुम, वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि बरकातू. याचा अर्थ काय माहिती आहे का तुम्हाला? ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो. हे सांगणारा धर्म कधी चुकीचा असू शकते का? परंतु आपला धर्म आपण वाचत नाही त्यामुळे आतंकवादी निर्माण होतात मुस्लिम समाजात सुद्धा आणि हिंदू धर्मात सुद्धा.
अजान चालू आहे थांबा. हे किती आहेत आता 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 नेक तू बंदा अल्लाचा त्याला अजून प्रत्येक धर्माची आपापली प्रार्थना असते ना. चुकीची आहे का ते? अशी अजान किती वेळ होत असते माहिती आहे का तुम्हाला दिवसात? वा 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 माहिती आहे का तुम्हाला? काळ्या वाजवा बरं इथं तुमच्यासाठी. हुशार पोरा तुम्ही. 5 वेळा होत असते ती. या धर्माचे संस्थापक कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर. हा जो हिंदू धर्म आहे ना आपला, याचं बेसिक स्ट्रक्चर आद्य शंकराचार्यांनी लिहिलं. बरोबर आहे का? झाली का अजून? कोणता एक धर्म चुकीचा आहे का? पहिलं कडवं कुठल्या धर्मावर घेतलं मी? हिंदू धर्मावर. आता दुसरं कडवं कुणावर आहे? मुस्लिम धर्मावर. कबीरांनी त्या काळात सांगितलं, पाथर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड़, घर की चाकी कोई ना पूजे जाके पीस खाए संसार. दगड पूजल्यानं देव भेटला असता तर मी पहाड पूजला असता हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का? या भोंग्यावर पण लिहून गेले कबीर. काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाए, काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाए, ताचड़ मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदाय. अल्लाह बहिरा झाला का? ओरडायची गरज आहे का? मी नाही बोललो, हे कबीर त्या काळात बोलले. त्यामुळं सगळे धर्म चुकीचे आहेत पण प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखं आहे. नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा, बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. बुरसटलेल्या चाली रीती जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. बाहेरून विषाचा पेला, बाहेरून विषाचा पेला, कट्टरपंथीयांनी तुला पाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. आम्ही भीमाची लेकर, तरी अशिक्षित आमची घर. बाबासाहेब आंबेडकरांचा पण पुस्तक आहेत का घरी? नाही. संविधान वाचलं का? नाही. अबे शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. हा मंत्र देताना सगळ्यात आधी शब्द वापरलाय शिका. मग बाबासाहेबांचं नाव घेत असू तर आमचा पुस्तकांशी संबंध असला पाहिजे. मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं साहेब प्रश्न विचारला, अख्खं जग झोपलं बाबासाहेब, तुम्ही कधी झोपाल? बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं, पिढ्यानं पिढ्या आमचा समाज झोपलेला होता, त्याला जागं करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे रे. हे बाबासाहेब आम्हाला कळले पाहिजेत. आम्ही भीमाची लेकर, तरी अशिक्षित आमची घर. आम्ही आरक्षण उराशी जपले, गेलो विसरून आंबेडकर. आम्ही आरक्षण उराशी जपले, गेलो विसरून बॅरिस्टर. भीमा डोक्यात घ्यायचा होता, भीमा डोक्यात घ्यायचा होता, भीमा डोक्यावर घेऊन नाचलाय. भोंगा वाजलाय,
भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय, नेता रयतेचा नाही रकुनिया, सगळे एकाच माळी जेवणी. हे पक्षप्रमुख माझा आहे. ज्येष्ठ लोक कार्यकर्ते आहात तुम्ही. हे पक्षप्रमुख माझा आहे, याचे विचार माझे विचार झंडूबाम आहे तो. या पक्षातल्या याची पोरगी त्या पेक्षा त्याला दिलेली आहे, त्या पक्षात त्याचा तो जावई आहे. एकमेकांचे नातेवाईक आहेत. हे एकाच ताटात बसतात रात्री जेवायला. एका आमदारानं माझा कार्यक्रम ठेवला आणि कार्यक्रम झाल्यावर चहा घेताना त्यांनी कार्यकर्त्याला बोलावलं आणि मला ओळख करून दिली. म्हटलं अनंत भाऊ, तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खांद्यावर आहे. म्हणे वाघ आहे आमचा वाघ. वाघ चहा घेऊन आलेला होता. कार्यकर्ते लक्षात घे बरं, वाघ चहा घेऊन आलेला होता. डरकाळी फोडली, वाघानं गेला वाघ निघून. मग मला आमदार म्हटले पैशाची जुळवाजुळवले गरजेची असते म्हणे अनंता भाऊ, हे असे पाळून ठेवायला लागतात म्हणे जवळ. खोटा बोलणार माणूस आहे का आपण? फक्त ते नेत्याचं नाव सांगत नाही, नाही तर त्याचं राजकारण अवघड आहे, किंवा त्याला जर मी दिसलो तर मग माझं अवघड आहे. नेता रयतेचा नाही रकुनी, सगळे एकाच माळी जेमनी. कधी पक्ष न तत्व बदलतील, याची देवाला नाही रहमी. कुंकू एकाच्या नावाज माती, कुंकू एकाच्या नावाज माती, गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. राम भीमान अल्लाह हसतो. शेवट गावी एकाच ताटात बसतो. गावात खेड्यात धर्मांचा वाद नाही. मी ज्या गावात राहतो, माझ्या घरापुढे मुदस्सीर नावाचा मुसलमान समाजाचा माझा जिवलग मित्र आहे. साहेब, तुमचे मित्र नाहीत का मुसलमान समाजाचे, बौद्ध समाजाचे? आपले एकमेकांचे मित्र नाहीत का हिंदू समाजाचे, ख्रिश्चन समाजाचे? माझ्या घरापुढे मुदस्सीर, त्याचं नाव मुसलमान आहे जो. त्याच्या शेजारी सुशील दामोदर, सागर दामोदर बौद्ध समाजाचे माझे मित्र आहेत. सिकंदर शाह, गुलाब शाह फकीर समाजाचे मित्र आहेत. शिवा पाटलाचा आहे. आम्ही सगळे एकमेकाच्या ताटात जेवायला बसतो. लहानपणी एकमेकाचा हात धरून शाळेत गेलो, एकमेकाचा डबा खाल्ला. आम्हाला कधी एकमेकांची भीती वाटली नाही साहेब. पण आज दिल्लीवरून कुणीतरी आम्हाला सांगतं धर्म खतरे में है. मग आम्हाला वाटतं गावात मुसलमानांची संख्या वाढली का? लोकशाही धोक्यात आलेली आहे का? धोक्यात काहीच नसते. धोक्यात राजकारण्यांची सत्ता असते. म्हणून शिक्षकांना सांगतो, या मुलांवर सर्व धर्म समानतेचे आपण संस्कार केले पाहिजेत. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, हाच प्रेमाचा धर्म सांगितला पाहिजे. अरे वो मंदिर का प्रसाद भी खाता है, मस्जिद की खीर भी खाता है, वो भूखा है साहब, उसे मजहब कहाँ समझ में आता है. उपाशी माणसाचा भाकरीपेक्षा मोठा धर्म नाही. त्यामुळं राम भीमान अल्लाह हसतो. शेवट गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो. मला ज्या शिक्षकानं शिकवलं 7वी पर्यंत गळे हो, गणित शिकवणारे माझे शिक्षक, त्यांचं नाव आहे शेख कासम सर. काय नाव आहे? शेख कासम सर. त्यांनी मला रांगेत उभं केलं, राष्ट्रगीत म्हणून घेतलं, प्रार्थना प्रतिज्ञा म्हणून घेतली. चुकलो असेल तर मी मारलं सुद्धा, पण जितक्या दिवस मी त्यांच्या हाताखाली होतो त्यांनी मला माझा देश भारतच शिकवला रे, पाकिस्तान शिकवला नाही. त्यामुळं काश्मीरचा मुसलमान कसा वागते याच्यावरनं आपल्या गावातल्या मित्राशी वैर करू नका. कवितेचा शेवट आहे, राम भीमान अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो,
धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो, आमच्या भुकेला धर्मच नसतो. धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो, यांची येशीन फिरत्यात पोर. दंगलीत राजकारणाचा पोरगा मरतो का? यांची येशीन फिरत्यात पोर. आमच्या मढ्यावर धर्म वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. धन्यवाद. वा. तुम्हाला वाटत असेल खतरनाक कवी आहे, पण हे काही थांबतात का नाही? थांबणार आहे मी, चांगला कवी आहे मी. नाही तर काही काही कवी खतरनाक असतात, थांबत नाही. एक कार्यक्रमाला कवी गेले, 3 तासाचा कार्यक्रम होता, 6 तास झाले तरी कवी थांबले नाही. मग 500 लोक गायब झाले तरी कवी थांबले नाही. मग 100 लोक राहिले तरी कवी थांबले नाही. मग 4च लोक राहिले, 1 2 3 4. मग हे कवी त्या संयोजकाले म्हटले, हे 4 लोक लय दर्दी दिसतात, 7 तास झाले तरी जाग्यावरून हल्ले नाही. ते संयोजक म्हटले, तुमचं आवरान तुम्ही जा घरी. ते चौघच्या चौघ कानानं बहिरे आहे, एकाला ऐकू येत नाही. सेन्सर गेले, डायनामो उडले, करंट येत नाही. आता घरी सहन होत नाहीत म्हणून इथं आणून ठेवले, आणि आता इथं झोपणार आहे. तरी आमच्यातला एक कवी म्हणे, मी या 4 लोकांनाच ऐकवणार. बैरे असले म्हणून काय झालं, पण त्याचा आवाज गावात गेला. गावातले लोक काठ्याच घेऊन आले म्हणे. अशी 10 फुटार आले तरी याची कविता चालू. त्यातला पैलवान पुढे आला एक, त्यानं काळी आदळली, याच्याकडे बघितलं. आता रे, आता संपलं म्हणे, आता माफ करा म्हणे, आता कविता घेत नाही, कार्यक्रम संपला. तो पैलवान म्हणे, तुमचं चालू द्या म्हणे, आधी तुम्हाला इथं कोणी बोलावलं त्याला बघतो आणि मग तुम्हाला बघतो. मला इथं बोलावणारे तुमचे सागर भाऊच आहेत. जे काही बघायचं ते त्यांच्याकडे बघा. कार्यक्रमाच्या शेवटाकडे जेवले का तुम्ही? जेवायच राहिले ना? नाश्ता केला का? नाही, नाश्ता दिला नाही का सागर भाऊ याने? मी बी जेवलो नाही आणि मी बी नाश्ता केलेला नाही. पण आता तुमचा काही अंत बघणार नाही मी. शेवटची कविता मी एक घेणार आहे. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. महाराष्ट्रभर तुम्ही ते मोबाईल मध्ये बघितलेली ऐकलेली आहे. तुम्ही सरळ बसा बरं. तुम्हाला हसू का एकदा परत? हा, वा वा वा. तुम्ही लय लहान आहात, पण तुम्हाला माहित आहे का, आता मोठमोठ्या पोरांचे लग्न होत नाही आहे. माहित आहे का तुम्हाला? पोरीच भेटना झाल्यात पोरांना. माहित आहे का तुम्हाला? माझा एक मित्र आहे रमेश नावाचा, वयाच्या 26व्या वर्षी चांगले स्थळ त्याला आले, पण याचे नखरे एवढे, मला सुंदर पाहिजे, देखणी पाहिजे, अशीच पाहिजे, तशीच पाहिजे. याच्या तोंडावर चिमणी हागत नाही. आणि ह्याला बायको सुंदर पाहिजे. राहिला लग्नाचा 38 वर्ष वय झालं. किती? डोक्यावरचं छप्परही उडून गेलं. बस मध्ये बिंदास बसतात याच्या शेजारी पोरी. काय तर बा आपल्या बापाच्या वयाचा आहे, लग्न नाही. एक पोरगी पाहायला गेलो, पोरीच्या बापानं पसंत केलं, पोरीनं बी पसंत केलं, पण पोरीची आई आली पोहे घेऊन. आणि जसं या रमेशला पाहिलं, चक्कर येऊन पडली. ते तिला किचन मध्ये नेलं, पाणी टाकलं. ते तोंडावर काय झालं? अरे काय झालं? अहो माय, यो तो माह्या टाइम आले मले पाहायला आलता. खतरनाक काय, लग्नाला पोरी भेटणार झाल्या. एक माझा मित्र आहे गणेश शांताराम काळे, त्याचं लग्न न होण्याचं काय कारण आहे माहिती आहे का? त्याच्या जिभेला शेंडा नाही. काय नाही? शेंडा. बोबडा बोलतो जरासा. बोबडा बोलतो म्हणजे चुकीचं आहे का? लग्नच नाही. पोरगी पाहायला गेला, पोरीचा बाप म्हणे काय नाव आहे पोराचं? म्हटलं 1 मिनिट, गणेश शांताराम काळे नाव आहे. बरोबर बरोबर बरोबर. पोरग काही शिकलेलं विकलेलं आहे का नाही? माझ्या आधी हेच बोंबलं, दियत झालंय माझं, शिक्षित आहे मी, शिक्षित. हा, बोबडा आहे हा. नको बाबा असा पोरगा आमच्या पोरीला. राहिला लग्नाचा. मागच्या वर्षी मला म्हटलं, अनंत भाऊ एखादं स्थळ आपल्यासाठी पहा.
लग्न करण्याची लय गरज आहे. म्हटलं का तू तोतरा आहेस आणि मध्येच चार चौघात पचकत नाही म्हणे. मी आता एक शब्द बोलणार नाही, तुम्हीच माझं इंट्रोडक्शन खोलून द्या. मी एक शब्द म्हटलं जर बोलला तर हाणत हाणत घरी आणीन. नाही म्हणे मी एक शब्द बोलणार नाही. गेलो मग पोरगी पाहिले. पोरीचा बाप म्हणे पहिलाच प्रश्न काय नाव आहे पोराचं. म्हटलं 1 मिनिट. गणेश शांताराम काळे नाव आहे पोराचं. बरं 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 बरं. पोरगा काही शिकलेला बिकलेला आहे का नाही. म्हटलं हानीन. डीएड झालंय पोराचं. शिक्षक आहे पोरगा. वा वा वा. पसंत आहे म्हणे आम्हाला तर ना बाण पोरगा आहे. त्याला काय माहिती आहे तो तर आहे. पसंत आहे म्हणे आम्हाला. पसंती झाली. मला वाटलं जमलं बा आपण समाजसेवेचं एक काम केलं. नाही नाही ती नवरी मुलगी आली चहा घेऊन. चहा होता गरम. मला दिला आणि त्याला दिला. मी आपला हळूहळू घेतला. मला सवय आहे. पण हे जसं काही 10 दिवस जेलमध्ये होतं आजच सुटलं. असा झुरकन झुरका मारला या ना. चहा होता गरम. याला लागला चटका. म्हटलं आला. अरे म्हटलं काय झालं. दलमाय. अरे काय लगा म्हणलं हे काय झालं. मग आता लग्न होणे नाही तुला. आता पोरगी कोणी दाखवत नाही. खंडोबाच्या नावानं सांग बोला. आता मला वाटलं विषय संपला. नाही आश्चर्य पुढे आहे सर. ती नवरी मुलगी पुढे आली. तिनं पदर डोक्याच्या वर घेतला. म्हणे असू द्या दलम दलम. फुटून पिऊन ताता जमलं. म्हटलं मला खतरनाक असते. हे खतरनाक लोक आहेत तुमचे शिक्षक लोक. हे बायकोला घाबरतात का हो. एक बाई तर माहेरला गेली. नवऱ्याला सांगून ठेवलं म्हणे हपा मी तुम्हाला कधी बी फोन करील. मला घरी दिसले पाहिजे. हा म्हणे बाई तू जा ना हेळंबा. पहिले तू जा मला सुख बघू दे. बायको गेली आणि पहिल्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता फोन केला तिने. हॅलो. हा म्हणे हॅलो कुठे. हा म्हणे कुठं म्हणजे घरी जाऊ ना. खरंच घरी आहे का. तुझी शपथ म्हणे मी घरी जाऊ. ए मला मारू नका म्हणे. खोटी शपथ घेता का. वा किचन मध्ये. कशाला. मिक्सर लावून दाखवा. मिक्सर. अरे कशाला लावा. गरीब माणूस. लावली पिन दाबलं बटन गुरु ठेवा म्हणे फोन. एवढंच. बरे पुढे काही बायको आहे म्हणे बा. दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी त्याच टाइमाला. हॅलो. हा म्हणे हॅलो कुठे. हा पाय म्हणे कालच सांगितलं तुला आजही सांगतो. तुझ्यासारखा आतंकवादी माझ्या जिंदगीत आहे. कुठं जाण्याची माझी हिंमत आहे का. ए आवाज कमी. वा किचन मध्ये. कशाला. मिक्सर लावून दाखवा. मिक्सर. अरे आजही का लावा. गेला बा. पिन लावली बटन दाबलं गुर्र. ठेवा म्हणे फोन. एवढंच. काही बायको आहे म्हणे बा. देवानं खतरनाकच बायको दिली. 7-8 दिवस झाले. नवऱ्यावर विश्वास असला पाहिजे बरं. महिला वर्ग काही काय पर्याय काढतील सांगता येत नाही. 8व्या दिवशी बाई दुपारीच घरी आली आणि पाहिजे तर नवराच घरात नाही. तिला वाटलं आरा दबाव तंत्र फेल गेलं. पिंके बाबा कुठे गेले. मला काय माहित म्हणे कुठे गेले. अरे कुठे गेले मी तुला सांगून गेले नाही का. मला काय माहित नाही म्हणे. 8-10 दिवस झाले ते मिक्सर घेऊन कुठे म्हणून राहिले. दुःखडवायला उंबऱ्यासारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. बैठे बैठे. वा 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 वा. याच्या आधी मी एका कवितेच्या 4 ओळी घेतो. बरोबर आहे का. त्या कवितेला फक्त माझ्या बोटावर लक्ष ठेवायचं है ना. हे हात खाली गेला की काय करायचं. काळा वाजायचं. बरोबर आहे का. ज्येष्ठ लोकांनी सुद्धा ही कविता घेऊन जावा. बऱ्याच लोकांच्या घरात भिंतीवर कविता लावलेली आहे. आयुष्यात माणसानं संकट येत असतात पण त्या संकटांच्या छाताडावर उभं राहिलं पाहिजे. या कवितेच्या 4-5 ओळी घेतो. नंतर मैत्री कविता घेतो. रडतोस काय वेड्या. ज्येष्ठ लोक. रडतोस काय वेड्या. बोटावर लक्ष ठेवतात ना. 1 2 साळे माळे. हे किती आहेत. आता 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 बऱ्याच शाळांमध्ये पुस्तकात नसून सुद्धा ही कविता शिकवली जाते बरं. म्हणून शाळेत ही कविता घेणं गरजेची आहे.
रडतोस काय वेड्या संकट कुणास नसते. तुम्ही ऐकली का कविता ही? तुमच्या मागच्या वर्षी शाळेत घेतली तुम्ही कविता ही. रडतोस काय वेड्या संकट कुणास नसते. रडतोस काय वेड्या संकट कुणास नसते. काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. लक्ष नाही तुमचं? लक्ष आहे का नाही? 1 2 साडे माळे. रडतोस काय वेड्या संकट कुणास नसते. रडतोस काय वेड्या संकट कुणास नसते. काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. अश्रू दुःखास ही कधी तू टाळू नकोस राजा. दुःखास ही कधी तू टाळू नकोस राजा. प्रत्येक वेदनेच्या गर्भात सुख असते. अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे. अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे. तू या जगात वसतो हे जग तुझ्यात वसते. काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. रानात काळजाच्या जगणे असे जिरावे. रानात काळजाच्या जगणे असे जिरावे. दुःखात ही बियांना हसरेच कोंब यावे. दुःखात ही बियांना हसरेच कोंब यावे. मिळतील लाख येथे अमिताभ या जगाला. मिळतील लाख येथे अमिताभ या जगाला. गरिबीतल्या हिरांना उचलूनही बघावे. दुःखात ही बियांना हसरेच कोंब यावे. जर राग भार आहे डोळ्यात आग आहे. जर राग भार आहे डोळ्यात आग आहे. तर दुःख शोषितांचे घेऊन व्यक्त व्हावे. दुःखात ही बियांना हसरेच कोंब यावे. काट्याच चालताना फुला समान व्हावे. काट्यात चालताना फुला समान व्हावे. माणूस कीत सारे आयुष्य घालवावे. जर वाट ते निघावी गाथा तुझ्या यशाची. जर वाट ते निघावी गाथा तुझ्या यशाची. आयुष्य जिंकण्याला शून्यातून निघावे. दुःखात ही बियांना हसरेच कोंब यावे. घ्यावा निरोप ऐसा शेवट की गाव हळहळावे. घ्यावा निरोप ऐसा की गाव हळहळावे. थाटात सोहळ्याच्या सरनावरी चढावे. दुःखात ही बियांना हसरेच कोंब यावे. ला 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 ला. ला 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 ला. घेऊ का शेवटची कविता? 3 मिनिटाची हो का नाही?
ऐकली का तुम्ही कविता ती? दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. मित्र बेटे बेटे, शेवटची कविता आहे. तुम्ही जर टाळ्या वाजवल्या नाही तर मी 10-12 कविता अजून ऐकवील. हा, तुम्ही मग अंत बघू नका. हे किती आहे आता? आता 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 हा, जगातलं सगळ्यात मोठं श्रेष्ठ नातं कुठलं आहे? मैत्रीचं. कोणतं आहे? तुमच्या सगळ्यांमध्ये एक नातं आहे. कुठलं? मैत्रीचं. तुम्ही पुढे इंजिनियर, डॉक्टर, वकील व्हाल, पण तुम्ही मैत्रीला विसराल का? नाही. ही जेवढी ज्येष्ठ लोक, शिक्षक लोक बसलेली आहेत, यांच्या आयुष्यात सुद्धा श्रेष्ठ नातं कोणतं आहे? मैत्रीचं. हा कोरोनाचा काळ माहिती आहे ना तुम्हाला? एकमेकाला हात लावत नव्हते साहेब. अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. त्यामुळे मैत्रीपेक्षा श्रेष्ठ काही नाही. मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना साहेब, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शंभळा जरी असला ना तरी तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही. म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि मरेपर्यंत तो आपण जपला पाहिजे. एकदा हातवर करा, कुणाला जीवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे? शिक्षक लोक, कुणा मला जीवलग मित्र आहे इकडे स्टेजवर? वा 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 वा, हात खाली करा. बऱ्याच लोकांनी हात वर केले. तुम्हाला मित्र आहेत किंवा मैत्रिणी आहेत, पण तरी काही काही लोकांनी हात वर केलेले नव्हते. याचा अर्थ तुम्हाला जीवलग मित्र किंवा मैत्रीण नाही. मग तुम्ही काय करा, एकदा घरी गेल्यावर एका कपात पाणी घ्या, उडी मारा त्याच्यात. कारण मैत्री नाही तर या जगात काहीच नाही हो. या कवितेनंतर महाराष्ट्रात 1 लाख व्हिडिओ तयार झाले साहेब या कवितेचे. इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे. मला त्याचा आनंद नाही वाटला, मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला. तुम्हाला परभणी माहिती आहे का? सगळ्यांना परभणी. त्या परभणीवरनं संध्याकाळी 5:30 वाजता मला एक फोन आला. मला म्हटलं दादा 2 मिनिटं वेळ आहे का? म्हटलं बोला. आवाज अस्वस्थ होता त्याचा. काही नाही म्हणे, 15-20 दिवस म्हणे मित्राचा मेसेज कॉल नव्हता. अचानक म्हणे दुपारी 2:15 वाजता एक मेसेज आला म्हणे मोबाईलवर मित्राचा, काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड्या, आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे. मला लक्षात आलं की हा आत्महत्या करायला चाललेला आहे. मी गाडी काढली म्हणे, त्याच्या घरी गेलो. हॉलमध्ये त्याचे आई वडील बसलेले होते. मी तिथं थांबलो नाही म्हणे, डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो. पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता, पायाखाली स्टूल घेतलेला होता. कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे, त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला, त्याला खाली उतरवलं म्हणे. आणि तुम्हाला का फोन केला म्हणे दादा, तर त्यानं हाताची मूठ बांधलेली होती, ती उघडून बघितली. त्याच्यात एक चिठ्ठी लिहिलेली होती म्हणे 4 ओळीची. आणि त्या चिठ्ठीवर 4 ओळी लिहिलेल्या होत्या म्हणे, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अभि म्हटलं मग त्याच्याकडे दे, मी त्याला जरा मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा, वातावरण तापलेलं आहे, आताच घटना घडून गेलेली आहे. पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे, ज्या कोण्या कवीनं हे कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे, मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर
एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा दुःख अडवायला म्हणा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा का उगा हिंडतो देव शोधायला का उगा हिंडतो देव शोधायला मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा चालताना मध्ये रात आली कधी रात्र प्रत्येकाच्या आयुष्यात आहे संकट प्रत्येकाच्या आयुष्यात आहे फक्त पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एखादा मित्र कमवून ठेवा रे मला एक छोटासा मेसेज आला एवढा व्हायरल केला महाराष्ट्राने कि घर में आग लग गई सब चल गया सब रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है अबे क्या क्या बचा है मैंने कहा अबे सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगाकर कहा अबे पगले फिर जला ही क्या है चालताना मध्ये रात आली कधी चालताना मध्ये रात आली कधी मित्र येतो पुढे काजव्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा मैत्री साठते गाय होऊन मना मैत्री साठते गाय होऊन मना जाबिलग तू तिला वासरा सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा एक तू मुखवटे भेट झाल्यावरी फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी भेट रे दोस्ता सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा जाळताना मला शेवट देह ठेवासा ती दक्षिणेकडे पाय करा उत्तरेकडे पाय करा आपल्या कवितेचा आणि या मैफिलीचा सुद्धा शेवट फक्त जाताना माझा चेहरा लक्षात ठेवा आणि माझा एक मुद्दा लक्षात ठेवा मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते गैरसमज मिसअंडरस्टँडिंग त्यामुळे तुमचे गैरसमज झाले असतील कॉल करा माफ करून टाका माफी मागून टाका काही शिल्लक राहत नाही साहेब काही शिल्लक राहते का आजोबा आपल्या आधी 100-150 वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस हा जिवंत नाही आपल्या नंतर 100-150 वर्षानंतर आपल्यातला एकही माणूस जिवंत असणार नाही आपले फोटो झालेले असतील भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकेल घरात जागा नाही म्हणून त्यामुळे माफ करत चला मित्रांना गौतम बुद्ध म्हणतात चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे मित्राला सांगा तू चुकलायस तरी मी तुझ्या पाठीशी आहे सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू शृंगार मित्रा घडतसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको पंधार मित्रा
तू दगा केला साता चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा आणि वेगळे सावज नको लावू गळाला तोच गळघे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळघे मी पुन्हा फसणार मित्रा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा जाळताना मला शेवट हे किती आहेत आता 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 जाळताना मला देह ठेवासा जाळताना मला देह ठेवासा कसा हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला देह ठेवासा खांद्यावर हात टाका बरं सगळेजण खांद्यावर हात टाका खांद्यावर स्वतःच्या नाही रे एकमेकांच्या खांद्यावर टाका ना मित्र मैत्रिणी आहे तुम्ही मैत्रिणी एकमेकीच्या खांद्यावर टाका आयुष्यभर सोबत राहायचं ना तुम्हाला एकमेकांच्या सोबत राहायचं ना खांद्यावर टाका सगळेजण वा वा सगळे ज्येष्ठ मंडळी गावकरी मंडळी खांद्यावर टाका एकमेकांच्या वा 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 आबा खांद्यावर टाका त्याच्या वा क्या बात आहे आबा यो इकडे ज्येष्ठ मंडळी स्टेजवर वा वा महिला वर्ग हा आधीच टाकलाय का जे काही भांडण असतील ते आपण घरी गेल्यावर बघू इथं आपण मैत्रिणी खात्यात हात टाकला हा मी बघितल्यावर टाकलाय ना बरोबर हा आता माझ्यासोबत म्हणसाल ना तुम्ही माझ्यासोबत म्हणायचं मागं नाही म्हणायचं सगळ्या लोकांना सुद्धा विनंती आहे माझ्यासोबत म्हणा खांद्यावरचा हात काढला का काय तुम्ही तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मायबापाची शपथ आहे खांद्यावर टाका सगळ्यांना तुमच्या आई वडिलांची शपथ आहे माझ्यासोबत गाणं म्हणा जो तो माझ्यासोबत गाणं म्हणणार नाही मी काही पुढे बोलत नाही मला देह ठेवासा जाळताना मला देह ठेवासा हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा दुःखडवाय म्हणा दुःखडवायला उंबऱ्या तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईची शपथ दिलेली आहे मी सगळेजण म्हणा लहान मोठे सगळेजण दुःखडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा धन्यवाद 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 वा 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 धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी शांत चित्तानं ऐकलं त्याबद्दल मनपूर्वक तुमचे धन्यवाद संयोजकांचे आभार आणि रसिकांचे सुद्धा मनपूर्वक आभार धन्यवाद